आता तुमची नाट्य कारकीर्द म्हणजे त्याच्यावर किती बोललं तरी त्याचे कितीतरी किस्से आहेत, पण आपण आता तुमच्या साहित्यिक कारकिर्दीकडे जाऊया. तुम्ही साहित्यिक नाही आहात हे मलाही माहिती आहे, सगळ्यांना ते माहिती आहे, पण अनेक साहित्यिकांशी तुमचा संबंध आहे आणि त्या साहित्यिकांचा तुमच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रभावही पडला. पण त्याच्यात सगळ्यात जास्त तुमच्यावरती प्रभाव पडला तो अर्थात कुसुमाग्रजांचा किंवा शिरवाडकरांचा. तर कुसुमाग्रजांची आणि तुमची भेट कशी झाली? त्याच्या आधी साहित्यिकात मी कसं शिरलो ते मला सांगा. माझी 64-65 मध्ये बफू-काळेची माझी मैत्री झाली आणि बफू-काळेची मैत्री एकदा झाली की ती अगदी फार घट्ट असते. आणि त्याने माझी शशी मेहता नावाच्या एका ग्रस्ताची ओळख करून दिली. तो आर्किटेक्ट धंद्याने व्यवसायाने, आणि पण तो साहित्याची त्याला एवढी जाण आणि एवढी आवड की जवळजवळ मुंबईतले सगळे साहित्यिक त्याच्या घरी येणं जाणं असायचं, राबता असायचं सारखं, कोण हा साहित्यिक आला. आणि त्या शशी मेहताची माझी ओळख बफू-काळेने करून दिली. आणि माझ्या स्वभावाप्रमाणे मी जोडत जातो तसा बफू-काळे जोडला की शशी मेहता जोडला. त्याने आपल्या घरी कोणी साहित्यिक आला की मला बोलवायचं ये म्हणून. अशा रीतीने मुंबईतल्या जवळजवळ सगळे साहित्यिक कवी हे सगळे वसंत बापट, पाडगावकर यांचं सगळ्यांचं येणं जाणं असायचं तिकडे. तर ह्या सगळ्यांशी माझा परिचय करून दिला आणि तो परिचय एकदम जवळीक सुरू झाली. शंकर वैद्य, सरोजिनी वैद्य ही माणसं सगळी इतकी जवळ येत गेली हळूहळू की जवळजवळ आमचा एक मोठा ग्रुप तयार झाला त्यावेळेला. ते गायक अरुण दाते हे सगळे सगळे त्यावेळेला एकदम, सुधीर फडके, श्रीधर फडके नंतर आला पण सुधीर फडके होता. ह्या सगळ्या ग्रुपमध्ये मी होतो तेव्हा. त्याच्यामुळे सगळ्या साहित्यिकाशी जवळीक झाली. तेथूनच मी कविता म्हणायला सुरुवात केली या सगळ्या लोकांच्या. म्हणजे सुधीर मोगे आला माझ्याकडे, तर सुधीर मोगे आल्याबरोबर सुधीर मोगेने आपल्या 2 कविता, तसं म्हणता म्हणता मैफलीत सहज शशी मेहता म्हणला, अरे तू सुधीर मोगेच्या 2 म्हणतोस, बापटाच्या 2, पाडगावकरांच्या 2, आपण एक कार्यक्रम करूया ना कसला तरी. मी एक 5-10 कविता म्हणतो, तू म्हण, आणि तू मग ते रायगड मधलं मत्स्यगंधे म्हटलं कर. असा तो कार्यक्रमाचं स्वरूप झालं आणि छोटे छोटे कार्यक्रम मी करायला सुरुवात केली. याला शशी मेहता प्रामुख्याने कारण. आणि तिथून 70 मध्ये जेव्हा नटसम्राट आलं रंगभूमीवर, त्याच्या आधी तात्यासाहेबांची ओळख झाली. काका, तुम्हाला सुधीर मोघे, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, वसंत बापट या सगळ्यांच्या कविता, बऱ्याच कविता पाठ आहेत, बरोबर? पाठ आहेत नव्हे होत्या, नाही हो आहेत तुम्हाला अजूनही, मला माहिती आहे ना, बघूया तरी. तर सुधीर मोघेंच्या कविता तुमच्या फार आवडीच्या. हो. मग सुधीर मोघेंची आणि तुमची ओळख कशी झाली? नाही, खरं म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिला कवी म्हणून ज्याची ओळख झाली असं सुधीर मोघे. कशी पण? एवढा तो मुंबईला आला होता, त्याला राहायला जागा पाहिजे होती कुठेतरी. तो माझ्या घरी आला होता, कोणाच्या देवधर म्हणून होता कॅमेरामॅन, त्याच्याबरोबर माझ्या घरी आला होता, देवधर. आणि त्याच्याबरोबर मी त्याला जागा दाखवायला गेलो आणि तेव्हा माझ्याकडे राहिलो. एक दिवस गप्पा मारला, त्या गप्पात मला आमची सूर जुळली आणि त्यांनी 1-2 कविता म्हणून दाखवल्या. त्या कविता मी त्याला म्हणून दाखवल्या आणि त्याला आवडल्या. आता आम्हाला म्हणून त्यांची वाटा ही कविता म्हणतो. सखे एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे कसे भेटले, सखे एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे कसे भेटले, आपल्या नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले. वाटलं क्षणाभोवती कसली अनोखी रंगत खुलते आहे, वाटलं क्षणाभोवती कसली अनोखी रंगत खुलते आहे, जगणे भावे गाणे अशी स्वरांची संगत जुळते आहे. पण खरं सांगू या वाटाचे असे भेटणे काही खरे नव्हे, खरं सांगू या वाटाचे असे भेटणे काही खरे नव्हे. जीव देणं उत्कट असेल पण ते देखील बरे नव्हे, कारण तुझी दिशा निश्चित, तुझी दिशा निश्चित, ती बदलणे हिताची नाही. माझ्यापुरतं बोलायचं तर मला माझी दिशाच नाही. क्या बात. तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे. तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे. माझ्या मात्र स्वप्नाच्या हाताना फक्त भंगण्याचाच वसा आहे. म्हणून म्हणतो की अशा वाटांनी मुळात एकत्र येऊच नये, म्हणून म्हणतो की अशा वाटांनी मुळात एकत्र येऊच नये. निदान जीव जडवून चटका लावून दूर तरी व्हायचे असू नये. पण अशा वेळी कळून येतं की आपण आपले मालक नसतो, रस्ते आपली दिशा आखतात, आपण फक्त चालत असतो. पण मोघेंची आणखीन एक आधार नावाची चांगली कविता आहे, ती म्हणा ना.
जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? ज्याला आपण आधार मानतो तो खरोखरीचा आधार असतो का? गडद अंधारातून प्रकाशात येताना आपण एकटेच देतो. गडद अंधारातून प्रकाशात येताना आपण एकटे देतो आणि पुन्हा काळोखात विरताना सुद्धा हा एकटेपणाच आपली सोबत करतो. तर मग उजेडातल्या प्रवासातच ही आधाराची वेडी तहान का? उजेडातल्या प्रवासातच ही आधाराची वेडी तहान का? जिच्या वाचून असहाय्य व्हावं अशी त्याची मिजाज तरी का? तसं पाहिलं तर ज्यांचा आपण आधार शोधतो ते तरी कुठे समर्थ असतात. तसं पाहिलं तर ज्यांचा आपण आधार शोधतो ते तरी कुठे समर्थ असतात. ते देखील आपल्यासारखेच कुठेतरी काळोखात चाचपडत असतात. तरी देखील त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवी असते? गंमत म्हणजे आपल्या खांद्यावर देखील कोणाची मान दिसावू पाहते. तर मग फक्त आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का? जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? वा, क्या बात आहे. काही भूमिका मराठी रंगभूमीवरती अशा आहेत की त्याच्याशी काही नट जोडले गेलेले आहेत. जसं सुधाकर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर नानासाहेब फाटक येतात, किंवा हॅमलेट म्हटलं की नानासाहेब फाटक येतात, शिवाजी म्हटलं की मास्टर दत्ताराम उभे राहतात. तसं एकच प्याला मधला तळीराम म्हटलं की आपल्या समोर जुन्या काळामधले भांडारकर हे उभे राहतात. त्याच्यानंतर शरद तळवलकर, त्याच्यानंतर राजा गोसावी, काही चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर यांनी तळीरामाची भूमिका सुधाकर इतकीच अजरामर करून ठेवलेली आहे. पण तुम्ही सुद्धा एकदा तळीराम केलेला आहे, त्याची गोष्ट सांगा. 1970 साली संस्थेचं गोवा हिंदूचा सुवर्ण महोत्सव करायचं ठरलं आणि सुवर्ण महोत्सवात एक 5 नाटकं करावी, 5 दिवस तो महोत्सव साजरा करावा असं ठरलं. आणि त्याच्यात नटसम्राट पहिलं मीरा मधुरा वसंत कानिटकरांचं, पाटपाट नगरची राजकन्या हे लहान मुलांचं नाटक, पद्मश्री धोंडीराज म्हणून महिलांचं नाटक, फक्त बायका त्याच्यात होत्या. आणि 5वं एक जुनं नाटक रिवाईव्ह करावं असं ठरलं आणि ते एकच प्याला करावं असं ठरलं. आणि एकच प्यालाचं कॅस्टिंग सुरू झालं. शशिकांत राजाध्यक्ष म्हणून होते कर्नल, त्यानं सुधाकराचं काम दिलं. सगळे संस्थेचेच लोक. देवकी पंडितची आई उषा पंडित हिनं सिंधूचं काम केलं आणि तळीराम माझ्या गळ्यात पडला. तो तळीरामची भूमिका मी केली. खूप गाजलं नाटक. आणि ते राज्य नाट्य स्पर्धेत संगीत स्पर्धा होत्या, त्याच्यात ते दिलं गेलं आणि ते तिथे पहिलं आलं, म्हणजे ते फायनलला आलं आणि खूप गाजावाजा झाला त्याचा. आणि आम्हाला वाटतं नक्की आमचं सगळं आम्हाला मिळणार म्हणून. आणि आयत्या वेळेला अशी बातमी आली की ते नाटक शासनाने अपात्र ठरवलं. कारण काय तर त्याच्यात मी काम करत होतो तळीरामाचं आणि त्यांना वाटलं मी धंदेवाईक, मी प्रोफेशनल नट आहे, कारण व्यावसायिक नट. कारण मी त्यावेळेला मत्स्यगंधामध्ये काम करत होतो, लेकोरेमध्ये काम करत होतो, रायगडमध्ये काम करत होतो. तर हा व्यावसायिक नट असणार. तर व्यावसायिक नट याच्यात काम करतो, ते चालत नाही म्हणून नाटक अपात्र. पण माझा तळीराम गाजला त्यावेळेला, खूप चांगलं त्याचा रिस्पॉन्स. आणि त्याच्यामधलं तुमचं एक स्वगत जे तुम्ही खास तुमच्या ढंगानं म्हणता, कारण शंकर घाणेकरांनी तुम्हाला ते शिकवलेलं होतं. नाही हो म्हणून चालत नाही, ते म्हणून दाखवायला पाहिजे. प्रयत्न करतो आता, आठवण्याचा प्रयत्न. म्हणे दारू सुटत नाही, एकदा घेतली म्हणजे ती सुटत नाही म्हणे, आणि तेवढ्याने दारू होईल. बघितलं, दारू बद्दल बडबडणाऱ्यापैकी पुष्कळांना दारू एक काय चीज आहे हेच म्हणे माहित नसतं. मी म्हणतो नाही सुटत. क्षणभर असाच ग्रहित धरून चाला की दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही, पण तेवढ्याने दारू होईल. बघितलं तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना, 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच काही ती पदवी मिळवता आणि ती जन्माची तुमच्या मागाची करते म्हणून कोणी पदव्या घ्यायचं टाकून दिलंय का? नाही. तशीच बायको, एकदा नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा मागाची करतो म्हणून कोणी बायका करायचं टाकून दिलंय का? नाही. मग पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच तेवढी वाईट का? भगीरथ घ्या ना थोडी. भगीरथ तुम्हाला सांगतो, शिक्षणाचे परिणाम दारूपेक्षाही भयंकर आहेत. मी असे काही पदवीधर हात धरून दाखवून देईन की ज्यांना पदवीचा नुसता पोकळ आधार नसता तर आपला मूर्खपणा जगापुढे मांडायची त्यांना मुळी छातीत झाली नसते. आता
दारूबाजाचं बरळणं दुसऱ्याला कळत नाही, खरं आहे, पण पदवीधराची बाष्कळ बडबड तर त्याला सुद्धा कळत नाही. इंग्रजी अंमल सुरू झाल्यापासून आपल्या हातभागी देशात अनेक आपत्त्या आल्या, त्यात पदवी आणि प्रेम हे अग्रगण्य आहेत. पाठशाळेत पाऊल टाकून पदवीचे वेध लागले की मुलाला मत आणि मिशा फुटायला लागतात, आणि मताच्या म्हणतीवर मूर्खपणाला मनमोकळेपणानं मिरास मिळते, आणि मिशांचा मोर्चा आकड्याच्या वळणानं पोरी बाळींच्या प्रेमाकडे वळतो. भगीरथ या ना, थोडी घ्या. तुम्हाला सांगतो, प्रेमापेक्षा मदिरा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. कसं ते बघा. प्रेमात राजा सुद्धा अगदी गुलाम बनतो, पण मदिरेत गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमात काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळे कल्पनाशक्ती अनिवार्य वाटते. अहो, प्रेमात प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. फार कशाला, प्रेमात तुम्हाला एखादी मदिराक्षी भेटेल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले की स्वतःलाच मदिराक्ष बनता येते. आता बोला, तुम्हाला सांगतो, दारूचा आणि नीतिमत्तेचा अगदी जवळचा संबंध आहे. कसं ते बघा. मद्यपी कधी खोटं बोलत नाही, कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही. तो कधी कुणाची कुणाजवळ चाडी करत नाही, कारण मागं कोण काय बोललं याची त्यामुळे आठवणच राहत नाही. तो चोरीच्या बाबतीत तर बेटा अजान असतो. तुम्हाला सांगतो, आमच्या एका मद्यपानाच्या बैठकीत आमच्या एका मित्राला चोरी करायची अनिवार्य इच्छा झाली, तेव्हा त्यानं मोठ्या शर्थीनं माझ्या बोटातली अंगठी पळवली, पण पूर्ण दारूच्या धुंदीत त्याने ती माझ्याच जवळ आणून ठेवायला दिली आणि मला सांगितलं, हा चोरीचा मामला आहे, आता बोला. त्याच्यात नटसम्राट हा कुसुमाग्रजांच्यामुळे आमच्याकडे आलं. आता नटसम्राट आपले कुसुमाग्रजांची ओळख अशी झाली की एक दिवस 70च्या सुरुवातीला कानिटकर एक दिवस म्हणाले, अरे तुम्हाला एका नाशिकच्या आमच्या आधुनिक संतांची भेट घडवून देतो, येत आहे का? तर येऊ म्हटलं. तिथपर्यंत आम्हाला काही सांगितलं नाही. तिकडे घेऊन गेल्यानंतर म्हणाले की आधुनिक संत ते हे, यांचं नाव विवा शिरवाडकर. झाले, आमची भेट झाली, आणि काय कोणास ठाऊक कुठचे ते लागेबांधे असतात की कुठून तरी सूळ असे तारा जुळाव्या ना, तशा काही दिवसातच, काही महिन्यातच म्हणा, की जवळजवळ आम्ही त्यांच्या घरातले घटक कसे होऊन गेलो. आम्ही म्हणजे रामकृष्ण नाईक, अवधूत गुडे, मी, असे आम्ही तिघं तर अगदी म्हणजे सतत जाणारे त्याच्याकडे. नाटक आलं मग 70मध्ये. पण पहिल्याच प्रयोगाला एक फार मोठा आघात झाला आमच्यावर. त्याच्यात बाबूराव सावंत हे नट हे कुसुमाग्रजांनी आणले होते आमच्याकडे, की ते अत्यंत गरीब आहे, परिस्थिती आहे, वाईट आहे, पण नट मोठा आहे. तर त्याला घेऊन कुठेतरी त्याने नटसम्राट करावं अशी त्यांची पहिल्यांदा इच्छा होती, पण ते झालं नाही. पण विठोबाचं काम त्याच्यात त्याला दिलं. आणि बिर्ला मातोश्री सभागृहाला पहिला प्रयोग झाला 23 डिसेंबर 1970. पहिल्या प्रयोगाच्या दिवशी तुफान रंगला होता प्रयोग. पहिला प्रयोगाचा पडदा पडला. पडदा पडायच्या आधी एक 5-7 मिनटं बाबूराव सावंत, मी एका विंगेत उभा होतो, दुसऱ्या विंगेत दारवेकर उभे होते, दिग्दर्शक नाटकाचे. माझ्याकडे आले, मला म्हणाले, माझी शेवटची जी एक वाक्य आहे, शेवटची एंट्री, ते मी घेऊ का? मला थोडासा हे होतं, आणि घामानं निथळत होते. बिर्ला मातोश्री सभागार एअर कंडिशन असताना घाम कसं येतं मलाही कळलं नाही. म्हटलं तुम्ही लवकर जाऊन मास्तरांना विचारा एंट्री घेऊ, मी कसं सांगणार, मी काही दिग्दर्शक नाही आहे. तरी ते धडपडत मागे गेले, मास्तरांना विचारलं दारवेकरांना की मी एंट्री घेऊ का वगैरे. तर ते भडकले. ते म्हणजे एंट्री घेऊ का, म्हणजे पहिला प्रयोग आहे, तुझे वाक्य आहे, त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही नाटक, जा लवकर. ते गेले, त्यांनी वाक्य घेतलं, उभे राहिले, आणि शेवटचा नटसम्राटचं जे स्वगत आहे ते स्वगत म्हणून झालं. पडदा असा जवळ आला आणि बाबूराव सावंत धाडकन खाली पडले. डॉक्टर लागू स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी तो त्यांचा शेला जो होता त्याच्यावर टाकला आणि आर्टिफिशियल त्याला रेस्पिरेशन द्यायला सुरुवात केली, पण काही उपयोग झाला नाही. 1 तासात 2 तासात ते गेले. म्हणजे पहिल्याच प्रयोगाला आम्हाला झालेला खरा म्हणजे अपशकुनच होता, पण तो अपशकुन ठरला नाही. कारण पुण्याही त्या नाटकाची एवढी मोठी होती की त्याच्यातनं आम्ही सावरलो. 8 दिवसांनी नवीन विठोबा उभा केला, नाटक चालू केलं. त्याच्यानंतर त्या नाटकात अनेक वेळा त्यातले अनेक माणसं निरनिराळ्या कारणामुळे न येता राहिली, प्रयोगाला पोचू शकली नाही. त्या सगळ्या भूमिका मी केल्या.
सगळ्याच्या सगळ्या म्हणजे त्यातली एकही भूमिका राहिलेली नाही की जी मी केली नाही. नटसम्राट सोडून, नटसम्राट आणि बायका सोडून सगळ्या भूमिका मी आयत्या वेळेला केल्यात आणि असे 800 प्रयोग झालेत. तर शेवटी ते नाटक शेवटी तात्यासाहेबांकडे आमचं येणं जाणं सुरू झालं. तात्यासाहेबांकडे जाय करताना असे आमचे दर 2 महिन्यांनी जायचो. असे बसले असताना एक दिवस मी त्यांना कवितेची आवड आहे ना तिथलं मला कविता म्हणून दाखव ना. तर मी सुधीर मोघेच्या 2 आपल्या पाडगावकरांच्या 2 बापटांच्या कशा कविता म्हटले. चांगल्या म्हणतो सर तो कविता, थांबा म्हणले. आणि त्यांनी मला प्रवासी पक्षी की कुठचं तरी पुस्तक काढून दिलं. मला म्हणलं याच्यात नटाचं मनोगत आहे ना ते वाच, तू नट आहेस ना म्हणजे तुला ते कळेल काय आहे ते. तर म्हटलं मी वाचलं, ते वाचलं. एक 5-10 मिनटं आम्ही असे 2 तास बसायचो. 15 मिनिटांनी म्हटलं तात्यासाहेब वाचलं म्हटलं मी. मग आवडलं ना म्हटलं म्हणून दाखवतो ना. सबंध कविता म्हणून दाखवली नटाचं मनोगत. ते अचंबितून बघतच राहिले, अरे तू कधी पाठ केलीस, आता इथे बसला होतास ना. म्हटलं पाठ झाली, आवडली मला. आणखी 2-3 पुस्तकं दिली, मुक्तायन दिलं, बरीच पुस्तकं दिली आणि म्हणले याच्यातल्या कविता तुला आवडतील त्या पाठ करत जा. त्याच वेळेला आम्ही हे कार्यक्रम करत होतो शशी मेहता बरोबरचे जे मगाशी जे म्हणाल होते. तर त्याच्या शशी म्हणाला, अरे तुझ्या एवढ्या कुसुमाग्रजांच्या कविता जर पाठ करतोयस तू त्या बाकीच्या मागे टाकू आपण, ते टाक कविता आणि आपण मोठा कार्यक्रम करू. म्हणून आम्ही दोघं मिळून 2-2 तासाचा कार्यक्रम करायला लागलो. त्याच्यात कुसुमाग्रजांच्या कविता आल्या. असाच एक दिवस तात्यासाहेबांकडे बसलो असताना मला म्हणाले, मला म्हटलं तात्यासाहेब मी एक स्वागत म्हणून दाखवू का तुम्हाला. म्हटलं दाखव. त्यांना तो खरं म्हणजे त्यांना तो आनंद व्हायचा, आपल्या कविता कोण म्हणतोय, आपल्या स्वागत कोण म्हणतोय. त्यांना स्वतः काही ते करत नव्हते, पण दुसरा म्हणताना त्यांना जो चेहऱ्यावर मला तो आनंद दिसायचा, हे मी फार अनुभवलं त्यांचं. आणि स्वागत अरे म्हणले चांगली म्हणतोस रे, आणखी 2 म्हणून दाखव. असं करता करता एक दिवस मी तात्यासाहेबांना विचारलं, नुसती स्वागत म्हटलं लोकांना त्याची लिंक कळत नाही. अरे काय सोपं आहे म्हणलं, नाटकातला बाकी फापट पसारा काढून टाकायचा. 4 ओळीत सुरुवात सांगायची, 2 ओळीत मुलाकडचं सांगायचं, पहिलं स्वागत घ्यायचं, मुलीकडचं सांगायचं, मुलीकडचं स्वागत घ्यायचं, पुढचं सांगायचं, शेवट करायचं. आहे काय म्हणलं त्याच्यात. सगळी ओळीत लावून दिली मला. आणि ती जे त्यातल्या इतर वाक्य आहेत ना ती शशी मेहता म्हणायचा आणि मी ते स्वागत म्हणायचं. असं करून ते सुरू केलं मी. ती त्याच्यात भर पडली आणि त्या कार्यक्रमाला एकदम उभारी आली आणि ते कार्यक्रम आमची चिक्कार झाले. म्हणजे शशी मेहता गेल्यानंतर मंगला खाडीलकर बरोबर किती शेकडो प्रयत्न केले, विनीता आपटे म्हणा किंवा तुझ्याबरोबर केले, तुझ्याबरोबर जवळजवळ नाही म्हटलं तर 50-60 कार्यक्रम केले, जयंत ओक बरोबर केले, प्रदीप भिडे बरोबर केले, असे अनेक कार्यक्रम किती केले मला आठवत नाही. आणि संबंध महाराष्ट्रात नव्हे, दिल्लीत नव्हे तर परदेशात गेलो असता, म्हणजे मलेशियाला गेलो असताना बँकॉकलाच मला पहिल्यांदा हॉटेलमध्ये 2 माणसं भेटायला आली, कार्यक्रम कराल का. माझ्याबरोबर अशोक पत्की होता. तर म्हटलं मला एकट्याला तर झेपणार नाही एवढा 2-2.5 तास. तर म्हटलं अशोकला म्हटलं कोण अशोक पत्की. म्हटलं हा तो संगीत दिग्दर्शक आहे. मग तो काय करणार. म्हटलं गाणी म्हणून दाखवणार. म्हटलं तुमचा कार्यक्रम करा, त्यालाही गाणी म्हणून. असं मी बँकॉक, कोलालंपूर, सिंगापूर असे तिथे कार्यक्रम केले. लंडनला गेलो, तिथे कार्यक्रम केले. त्यामुळे हे कार्यक्रम जवळजवळ सगळीकडे झाले आणि कुसुमाग्रज घरून घरे नव्हे तर मनामनात पोचला सगळ्यांच्या. मराठी नाटककारांमध्ये राम गणेश गडकऱ्यांना जसं शब्दप्रभू म्हटलं जातं, त्याच्यानंतर पुन्हा शब्दप्रभू कोणाला म्हटलं गेलं असेल तर ते विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकरांचे शब्द ते मग कुसुमाग्रजांचे म्हणून कवितेमधले असोत किंवा शिरवाडकरांचे म्हणून नाटकामधले असोत, हे जसे त्यांनी लिहिले तसेच त्याच लयीत, त्याच तालामध्ये आणि त्याच अर्थानं जर का कोणाला उच्चारता आले तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपल्याला कौंतेयपासून ते नटसम्राटपर्यंत दिसून आलेलं आहे. त्यांच्या कविता सुद्धा ह्या तितक्याच शब्दांच्या तालांनी आणि लयीनी भरलेल्या आहेत आणि भारलेल्या आहेत. आणि म्हणूनच तात्यासाहेब कुसुमाग्रजांच्या कविता म्हणणं हे कुठल्याही कलाकाराला एक मोठं आव्हान आहे. पण मोहनदास काकांनी ते आव्हान सहजपणानं नाही पण अतिशय कष्ट करून पेललेलं आहे. आणि त्यांच्या कवितांचे कार्यक्रम तात्यासाहेबांनी अनेक वेळा त्यांच्याकडून आपल्या कविता ऐकून घेऊन तो आनंद अनुभवलेला. बरोबर आहे. अगदी बरोबर. हा
त्याच्यामुळं किंबहुना त्यांच्या मैफली ज्या मैफली झाल्या 30 वर्षात त्या प्रत्येक मैफलीत त्यांनी स्वतः आपली कविता कधीच म्हटली नाही, पण त्या मैफलीत दरबार भरायचा त्यांचा. प्रत्येक दरबारात ते आलेल्या माणसांना सांगायचे, तुम्हाला ती मोहन ती जरा कविता म्हणून दाखव रे, मोहन ते अमुक म्हणून दाखव रे, मोहन तो तळीराम करून दाखव, हे सुद्धा त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपण असं समजूया की तात्यासाहेब सांगतात की मोहन आता त्या कविता पुन्हा म्हणून दाखव. आणि मग आपण आता सुरू करू, नटाचे मनोगत पासून सुरू करूया. नटाचं मनोगत. नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगी बेरंगी शब्दांनी शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावानी, भीतीनी, आशानी, अपेक्षानी. आणि भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रित झालंय. भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रित झालंय आणि संहितेत असलेल्या प्रयाणाची तयारी करीत मी रंगमंचावर उभा आहे, एकटा, समोरच्या प्रेक्षालयासारखा संपूर्ण रिकामा. अर्थात माझे काही शब्द प्रेक्षालयातील धुसर मंद प्रकाशात पिंजारलेल्या कापसासारखे हवेत तरंगत येत अजूनही. माझे काही आविर्भाव प्रेक्षालयातील रिकाम्या खुर्च्याच्या हातांना बिलगून बसलेत अजूनही. माझे काही हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांदीवर टाकलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही. बस तेवढा एकच दिलासा माझ्या रीतेपणाला. नाटक संपलं याची तर खंत आहेच. नाटक नव्हे तर 3 तासाचं अर्करूप अस्तित्व संपलंय. पण ते संपलंय ते इथे माझ्याजवळ. पण माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेले आणि मी एक होतो तो अंशानं वाटला गेलोय हजारो प्रेक्षकांच्या जीवनात, कदाचित स्मरणातही. यांच्यासारखा कलाकार हा हजारो प्रेक्षकांच्या स्मरणात त्यांनी केलेल्या अनेक भूमिकांनी वाटला गेलेला आहे. कसं आहे ते आपल्याला हळूहळू त्यांचा जीवनपट आपण उलगडून बघणार आहोत त्यावेळेला समजेल. कुसुमाग्रज हे आस्तिक होते का नास्तिक होते याच्यावरती खूप वाद झाले. त्याला तात्यासाहेबांनी उत्तरं दिली. पण त्यांची गाभारा नावाची एक अप्रतिम कविता आहे त्याच्यामध्ये ते कुठल्या बाजूने झुकतात याची थोडीशी कल्पना आपल्याला येते. पण त्याची पार्श्वभूमी सांगतो. सांगा. एकदा तात्यासाहेब घरी आले असता मी माझी व्यथा सांगितली. व्यथा म्हणजे तशी घरगुती आहे. माझ्या पत्नी या 3 त्रिकाल या कर्मकांडात बुडालेल्या. ही व्रत, वैकल्य, हे सोमवार, मंगळवार, महिन्याचे 30 दिवस देवाला दिलेले. माझ्या वाट्याला एकही दिवस नव्हता. त्या बघणार आहेत नाही, बघितलं तरी आहे, वस्तुस्थिती आहे. पण त्याला तात्यासाहेबांनी मार्ग दाखवला. तात्यासाहेब आले असताना मी सहज रात्री गप्पांना बसलो असताना मी व्यथा मांडली त्यांच्यासमोर. मला म्हणाले, तू काय केलंस, घर केलंस? मी काय केलंस? तर म्हणलं, घर दिलं ना, घर आहे, बायको, मुलं असेल. अरे घर म्हणजे भिंती बांधून दिल्यास म्हणलं. घर म्हणजे संसार नव्हे, भिंती म्हणजे संसार नव्हे. संसार हा निराळा असतो. तो संसार तिनं उभा केला म्हणलं. तू म्हणलं आयुष्यभर गोवा हिंदूचा संसार केलास. तू घरच्या संसाराकडे, तुला मुलं कुठच्या शाळेत जात होती, मुलं कुठच्या कॉलेजमध्ये गेली किंवा काय शिकली हे तुला माहित आहे का? सांगशील का तुम्हाला? म्हणलं नाही. घरात रोजचं जेवायला काहीतरी लागतं, काय करायला लागतं, आणायला लागतं, हे तू काय कधी केलंस का? तू 40-50 वर्षात कधीही तू घरात बघितलं नाहीस म्हणलं. हा सगळा संसार हा तिनं चालवला म्हणलं. आणि हे सगळं श्रेय तिला जातं. आणि हे तिनं का केलं, कसं केलं? तर भावबळावर केलं. तिचं जे भावबळ आहे, एक म्हणजे माझी एकच गोष्ट लक्षात ठेव की ज्याची श्रद्धा आहे त्याच्याकरता देव आहे, ज्याची श्रद्धा नाही त्याच्याकरता देव नाही. हे एकमेव गोष्ट लक्षात ठेव मधुरा. तिची श्रद्धा आहे, त्या श्रद्धेवरती ते संसार चालवला, तिने उभा केला आणि तुला उभा करून दिला म्हणलं इकडे. तर तिला तिच्या मार्गाने जाऊ दे, तू तुझ्या मार्गाने जा. पण तिच्या पायाखालची चादर तू ओढलीस तर संसार कोलमडून पडेल म्हणलं. हे सांगणारे तात्यासाहेब मला पटकन मी मागे गेलो. विशाखामध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की माझ्या जीवनाचा मीच शिलेदार, व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी. म्हटलं हे म्हणणारे तात्यासाहेब काय म्हणतायत हे मला सांगतायत. पण नंतर मला आठवलं 25 वर्षांनी त्यांनी तो नावाची कविता लिहिली होती. त्याच्यात ते म्हणतात की दिवाणखान्यात बसून 4 चौघाच्या संगतीत मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो, दिवाणखान्यात बसून 4 चौघाच्या संगतीत मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो तेव्हा तू आकाशाचं दार किलकिला करून हळूच पाहतोस माझ्याकडं कुतूहलाने, कौतुकाने. आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्याच्या मंद प्रकाशात हळूच उतरतो माझ्या दिवाणखान्यात आणि मला म्हणतोस अभिनंदन,
मगाच तुझं विवेचन इतकं छान होतं की क्षणभर मलाच विसर पडला माझ्या अस्तित्वाचा. पण मला एक गोष्ट निश्चित माहित आहे की मला मानणाऱ्यामध्ये तू अग्रेसर आहेस. फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे इतकंच. त्याच्यानंतर जेव्हा गाभारा मी वाचली तेव्हा मग तात्यासाहेब खरे काय हे माझ्या लक्षात आलं की तात्यासाहेबांना देव कुठे दिसला. त्या गाभारा कवितेत ते म्हणतात, दर्शनाला आलात या. तसा देवालयात आता देव नाहीये, पण गाभारा आहे. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समय आहे, हिऱ्याच्या झालरी आहेत. त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. घेतलं दर्शन, वाजवाती घंटा यापुढे असेल. तो पाहिला रिकामा गाभारा नाही. तसा एकदा होता तिथे तो. म्हणजे पहाटे काकड्यातला उठायचा, शेजारीतला झोपायचा, दुपारी ठीक 12 वाजता दरवाजे बंद करून जेवायचा, 2 तास वामकुक्षी सुद्धा करायचा. सगळं काही ठाकठीक चाललं होतं. अहो, रुपयांच्या राशी आणि हिऱ्या मोत्यांची ढीक पडायची त्याच्या पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजायचे, मंत्र जागर वाजायचे. अहो, त्यांचे बँकेचे हिशेब तर हरणाच्या गतीनं बागडायचे. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, अगदी त्यांच्या मनासारखं. पण एके दिवशी दुर्दैव आमचं. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, म्हणाला, बाप्पाजी बाहेर या. आणि पहाटे काकड्यातलं उठून पाहतो तर काय, गाभारा रिकामा नाही. पोलिसात वर्दी दिली आहे, परत येईल सुद्धा तो कदाचित. पण महारोग्यांच्या वस्तीत जर तो राहिला असेल तर पुन्हा त्याला गाभाऱ्यात प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आम्हा ट्रस्टीजना. नाही, तसा जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे नवीन मूर्तीसाठी. पण तोपर्यंत धूर्त या गाभाऱ्याचं दर्शन घ्या. कारण गाभाऱ्याचंच महत्व अंतिम नाही का? कारण गाभारा सलामत तो देव पचा असो. तात्यासाहेबांनी एकंदर त्यांच्या कवितेचा आपण प्रवास बघितला तर तो मानवता, माणुसकी आणि प्रेम या मार्गाने चाललेला आपल्याला दिसतो. तात्यासाहेबांनी ऐन वयामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मानवता आणि माणुसकीचे याचे दाहक अनुभव घेतलेले आहेत. आणि त्यामुळं इतकं सगळं आपल्या भोवती घडत असून सुद्धा आपली माणसाची जात अजून जिवंत कशी राहते याचा एक प्रश्न त्यांना पडला होता. पण त्याचं उत्तर त्यांनी याचक कवितेमध्ये दिलंय की नाही? अगदी बरोबर. दाखवा ना म्हणा. असा हा याचक की ज्याचा कटोरा कशानेही भरत नव्हता. नृपाळाने टाकली सिंहासनं, कुबेराने टाकली सुवर्णाची भांडार, तरी तो रीतास. पंडितांनी शब्द टाकले, पुरोहितांनी धर्म टाकले, संतांनी सत्व टाकलं, वीरांनी कर्म टाकलं, तरी तो रीतास. मग तो याचक गेला एका भिकारणीच्या दाराशी, जी उघड्या स्तनानं पाजित होती आपल्या पोराला. याचक म्हणाला, माई भीक वाट. भिकारणीनं पोर बाजूला सारलं आणि स्तनावर पांघरलेले दुधाचे 2 थेंब त्या याचकाच्या कटोऱ्यात टाकले आणि कटोरा भरून गेला शिगोशी अथांग समुद्रासारखं. आता तोच याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटत फिरतोय पृथ्वीवर सर्वांना. आणि म्हणूनच इतकं होत असूनही अद्यापही मनुष्यता जिवंत आहे. त्यामुळे त्या कटोऱ्यातले दूध तो याचक आता वाटतोय, म्हणून माणसाची जात जिवंत आहे असं कुसुमाग्रज एका बाजूने सांगतात. आणि तरी सुद्धा ज्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना असं सांगितलं की तुझ्या जीवनाचा तूच शिलेदार आहेस, पण तू ही लढाई स्वतःचीच लढशील तर तुझ्या पाठीशी माझ्या ईश्वरतेचा आशीर्वाद आहे, तो एक मुलगा तीच अपेक्षा घेऊन आपल्या शिक्षकांच्याकडे आला आणि एक वेगळा प्रसंग त्याला अनुभवायला मिळाला. अतिशय म्हणजे हृदयद्रावक असं चित्रण या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. मोहनदास काका सुद्धा त्याच पद्धतीनं ती कविता आपल्या समोर सादर करतात. कवितेचं नाव सांगितल्यानंतर कळेल आपल्याला. कवितेचं नाव आहे कणा. कणा. म्हणजे तात्यासाहेबांनी कविता भयंकर आवडायची. प्रत्येक मैफलीत ते मला सांगायचे, अरे मोहन ती कणा म्हणून दाखवली. का त्यांचा एवढा आपुलकी होती त्या कवितेबद्दल मला माहित नाही, पण ती कविता त्यांना फार आवडायची. आणि अनेक वेळा म्हणजे शेकडो वेळा ती कविता म्हटली असेल मी. पण जेव्हा माझ्यावरतीच तो प्रसंग आला तेव्हा त्या कवितेची खरी भूस काय, कवितेचा आशय काय तो मला त्या दिवशी अनुभवता आला. 2005 मध्ये जेव्हा महापूर आला मुंबईत, तेव्हा माझं घर संबंध उद्ध्वस्त, सगळं घरच्या घर धुवून निघालं.
काही घरात नव्हता. मी 7 दिवस बाहेर होतो घराच्या. त्यावेळेला फक्त मोबाईल माझ्याकडे होता आणि मी एकाच्या दुसऱ्याच्या घरी वरती असा उभा होतो आणि शंकर वैद्यांचा, कविवर्य शंकर वैद्यांचा फोन आला. काय मला सगळं कळलं, असं झालंय म्हणून, दुःखद आहे सगळं, पण एक तुला सांगू का, तुझी कणा कविता आता म्हणून बघ म्हणाले. म्हणजे आता तुला ती कविता खरी कळेल. इतके दिवस तू म्हणतोय, शेकडो वेळा म्हटलीस, पण आता म्हण. आणि म्हणते कविता म्हटली. ओळखलंच का सर मला? ओळखलंच का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, क्षणभर बसला, नंतर हसला आणि बोलला वरती पाहून, अहो गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते गेले. भिंत खसली, चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, म्हणाला पैसे नकोच सर, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटलाय. मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा, मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा सर, नुसतं लढ म्हणा. कुणाच्याही डोळ्यामध्ये पाणी आणणारी ही कविता आहे. आणि मग असे प्रसंग आल्यानंतर कुसुमाग्रज प्रेमयोगाकडे वळतात. कुसुमाग्रजांनी प्रेम कधी करावं, कुठे करावं, किती करावं, कसं करावं, कुणावर करावं, या सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. त्यातल्या निवडा कशा 2 कविता आपण आता म्हणून दाखवा. म्हणजे प्रेम कसं करावं आणि मग कुणावर करावं. प्रेम कसं करावं, प्रेम म्हणजे कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. आणि शेवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधेल काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोसलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरच्या झेंड्यासारखं फडकू नकोस. अरे उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. आणि मग असं प्रेम करायचं तर मग प्रेम कुणावरती करायचं. प्रेमयोग मध्ये या सगळ्याची उत्तरं कुसुमाग्रज देतात. प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सस सणावर करावं, ते कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. प्रेम राधेच्या वत्सस सणावर करावं, ते कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. ते भीष्म द्रोणाच्या चिरंजीव तीर्थरूप चरणावर करावं, ते दुर्योधन कर्णाच्या अपराजित अभिमानी मरणावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. ते अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. ते बासरीतून पाझरणाऱ्या सप्तसुरांच्या चांदण्यावर करावं, ते बासरीतून पाझरणाऱ्या सप्तसुरांच्या चांदण्यावर करावं. आणि यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालच ओठावर करावं, प्रेम रुक्मिणीच्या लालच ओठावर करावं. ते वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावरही करावं. ते गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, ते गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. आणि मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावरही करावं. अरे ते काळजाच्या नात्यावर तर करावंच, पण खडगाच्या पात्यावरही ते करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलावर करावं, प्रेम गोपींच्या मादक लीलावर करावं. ते पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं, ते यशोदेच्या दुधावर करावं, देवकीच्या अस्वावर करावं. ते बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं. आणि कौसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरही करावं. अरे ज्याला तारायचं त्याच्यावर तर ते करावंच,
पण ज्याला मारायचं त्याच्यावरही ते करावं, प्रेम कोणावरही करावं. प्रेम योगावर करावं, ते भोगावर करावं. प्रेम योगावर करावं, ते भोगावर करावं, पण त्याहूनही अधिक ते त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारद्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडलेल्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं, कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. तो आहे त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि तीच आहे त्याच्या भविष्यातील अभ्युदयाची आशा. एकमेव प्रेम कुणावरही करावं. अप्रतिम अप्रतिम. सगळीकडे तुम्ही कार्यक्रम सगळीकडे केले. तुम्हाला त्या कार्यक्रमामुळे वेगळे वेगळे अनुभव आलेले असतात. अनंत अनुभव आले, अनंत अनुभव आले, इतके हृदयद्रावक अनुभव आलेले आहेत. त्याच्यामधले काही अनुभव असे असतात की जे आपल्या मनात खोलवर ठसलेले असतात. खरंय. तसे 4-5 अनुभव सांगा. एक अत्यंत म्हणजे मनात ठसलेला आणि आता या क्षणाला सुद्धा आठवण होते असा इथला म्हणजे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये खाली पु ल देशपांडेच्या प्रांगणात माझा कार्यक्रम झाला कुसुमाग्रजावर. इथे आयोजित केलं होतं सांस्कृतिक खात्याने. कार्यक्रम संपला, 500च्या वर लोक होते गर्दी. त्या गर्दीतनं एक माणूस असा सफेद सदरा घातलेला आणि लेंगा घातलेला धावत 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 आला आणि तो स्टेजवर चढला. चढून त्याने घट्ट मिठी मारली आणि तो रडायला लागला. नटसम्राट मधली स्वागत आहे आणि म्हटलं काय झालं, काय तुम्ही कोण, काय, मला असं विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचं सांत्वन करत होतो. नाही म्हटलं तुम्हाला एकटंच सांगतो की माझं उरलेलं आयुष्य मी तुम्हाला दिलंय असं म्हणून तो खाली उतरला आणि चालू म्हणला एकदम तीरासारखा गेला. कोण मला कळलं नाही. इतक्यात आंबेकर ग्रस्त इथे वर आले होते आभार मानायला. त्यांना विचारलं म्हटलं हे कोण, तो म्हणाला ओळखत नाही. म्हटलं नाही. ते म्हणाले अहो ह्या महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार. हो. तर आजही माझ्या डोक्यात ते वाक्य सारखं मला टोचतंय की माझं उरलेलं आयुष्य तुम्हाला दिलंय. कारण त्या घटनेनंतर अवघ्या 6 महिन्यात ते गेले. अच्छा. मला असं सारखं वाटतंय की उरलेलं त्याचं आयुष्य मी जगतोय की काय, असे सारखं मला एक कुठेतरी टोचणी लागून राहिलेली आहे. हा एक. दुसरं म्हणजे लोणावळ्याला माझा कार्यक्रम होता असाच. तो माझा एकट्याचाच होता, बरोबर कोणीच नव्हते. त्यामुळे 1-1.5 तास कर, पण एकट्यानेच कर. तुफान गर्दी होती. त्याच्यात शाळेतली मुलं होती बरीच, 200-300 मुलं होती, इतर होती सगळे. आणि मुलं म्हणजे 11वी 12वीची वगैरे मुलं होती. कार्यक्रमाचं नटसम्राट झाला नेहमीप्रमाणे. आणि शेवटी जेव्हा शेवटचं वाक्य मी म्हणतोय आणि लोकांकडे नतमस्तक होतो, डोकं टेकतो. डोकं टेकल्यानंतर पाठीवर कोणीतरी ते बसलो होतो एका ह्याच्यावर चौथऱ्यावर. पार असतो ना, पार झाडाचा, एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पारावरती मी कार्यक्रम करत होतो एकटाच. त्याच्या आदल्या दिवशी निळूबोलेचा झाला होता, त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टर लागूंचा झाला होता. असे दिग्गजांचे कार्यक्रम झाले होते आणि शेवटच्या दिवशी माझा होता. तर त्या पारावर बसून ते वाकलो मी. शेवटी नटसम्राट संपल्यानंतर लोक रडत होते, मी बघत होतो आणि पाठीवर कोणीतरी थाप मारली. म्हणून मागे वळून बघितलं तर कोण नाही. म्हटलं काय मला भास झाला असेल. म्हणून मी त्या पारावरनं खाली उतरलो आणि एक प्रेक्षकातनं एक मुलगी 14 वर्षाची धावत आली अक्षरशः आणि तिनं एक पेपरचा तुकडा एवढासा माझ्या त्या सगळ्या जॅकेटाच्या खिशात टाकला आणि तिचा चेहरा पाहिला ना मी. ती उठून अशी पटकन निघून गेली. मी तो काढलं चिठोरा आणि त्याच्यात वाचलं. तिनं कवितेत लिहिलं होतं, 13-14 वर्षाची मुलगी असणार ती, की तुम्ही नटसम्राटच्या स्वागताने आम्हाला तर रडवलंच, आम्हाला धाय मोकलून रडवलं, पण तुमच्या लक्षात आलं नसेल तर निसर्ग सुद्धा रडत असावा, कारण त्याचा एक अश्रूचा थेंब आपल्या पानाच्या रूपानं तुमच्या पाठीवर येऊन पडलाय. तो तिथे आहे, तो तुम्ही घ्या, तो निसर्गाचा परमेश्वराचा प्रसाद समजा, असं त्या कवीने. ते पान मी अजूनही सांभाळून ठेवलं. ते पिंपळ पान होतं. मागे वळून बघितलं एकच पिंपळ पान तिथे पडलं होतं. ते माझ्या पाठीवर घरंगळत. ते म्हणले ते कवितेत लिहिलं होतं की ते घरंगळत येऊन तुमच्या पाठीवर पडताना आम्ही पाहिलं म्हणून. म्हणजे परमेश्वर तुमच्यावरती प्रसन्न होता तेव्हा. हे असा एक अनुभव आहे. आणि मला जास्त भयंकर अनुभव आला तो अरविंद इनामदार, जे त्यावेळेला कमिशनर म्हणून मुंबईला आले होते. ते ज्या दिवशी चार्ज घेणार होते त्या दिवशी त्यांनी संध्याकाळी मला ऑफिसमध्ये फोन केला. मला म्हणलं तू संध्याकाळी किती वाजता सुटतोस. म्हटलं 4:30ला, आपल्या 5-5:30ला. म्हटलं 4:30ला येशील का.
म्हटलं येईन मी. तर म्हटलं गाडी येईल माझी, मला घेऊन येईल. त्यांची गाडी आली. मी LIC मध्ये होतो योगक्षेममध्ये. ते योगक्षेममध्ये गाडीतनं मला तो घेऊन आला. घेऊन बाहेर गर्दी जमली होती, ते फुलं घेऊन आले होते कोण, त्या सगळ्यांना त्यांनी बाहेर उभे केले. मला आत नेऊन बसवला आणि माझ्या भोवती एक 20-22 पोलीस ऑफिसर्स होते. सगळे DCP ACP वगैरे सगळे असे बसले होते. आणि जे चार्ज देणार होते ते आधीचे कमिशनर तिकडे होते. आणि मी आपला साधारा लिंगीवाला एकटा बसलेला तिकडे, बाकी सगळे खाकी वेशातले. आणि माझ्या बाजूला आणखी एक खादीधारी असा माणूस होता. खादी बुशर्ट घातलेला, खादी पॅन्ट घातलेला, म्हातारा 75 वर्षाचा, माझ्यापेक्षा वयानं मोठा होता तो. मी झालो बसलो. मी म्हटलं तर मला का बोलवलंय ते सांगा पहिल्यांदा. तर इनामदार म्हणाले, या ज्या ऑफिसच्या भिंती आहेत ना त्या सगळ्या शिव्यांनी बरबटलेल्या आहेत. मी आज चार्ज घेतो तेव्हा मला इथे शुद्धीकरण पाहिजे, तर मला शुद्धीकरणाकरिता तुला बोलवलंय. म्हटलं मला काय शुद्धीकरणाचा माझा काय संबंध. तर म्हटलं नाही, तुम्ही 2-3 कुसुमाग्रहांच्या कविता म्हणायच्या, तुम्हाला पाहिजे त्या म्हणा, आपोआप म्हणजे शुद्धीकरण होईल. तुम्ही हात लावायचा, मी चार्ज घेतो. आणि त्यांनी कमिशनरचा चार्ज, मी ते कविता म्हटल्या, कमिशनरचा चार्ज घेतला. आणि आता म्हणाले चला आता चहा पाणी व्हायच्या आधी 1-2 नटसम्राटची स्वागत होऊन जाऊ दे. अहो म्हटलं ऑफिस आहे कमिशनरचं. अहो मी आहे ना, आता मी कमिशनर झालोय म्हणले, आत्ता तुम्ही म्हणा म्हणले. आणि मी 2-3 स्वागत म्हटले. माझ्या बाजू बसलेला तो वृद्ध ग्रस्त होता ना, तो स्पोंदून रडायला लागला. मला कळे ना काय थांबायचं म्हणून. इनामदार म्हणले चालू ठेवा. त्या मी शेवटपर्यंत म्हटलं. शेवटी त्या ग्रस्ताने, तो म्हातारा ग्रस्त, त्याने खिशातनं पाकिट काढलं. आणि मी आत्ता या क्षणाला तुम्हाला एवढं देऊ शकतो असं म्हणून त्याने पाकिट मला दिलं. तर मी म्हटलं पैशाकरिता आलेलो नाही, मी इनामदाराचा मित्र म्हणून आलोय. नाही तुम्ही घेतले पाहिजे रडायला लागला. इनामदार उठले, त्याने पाकिट उघडलं. त्याच्यात त्यावेळीचे 1287 मधली गोष्ट आहे, 1200 रुपये होते. म्हणजे सगळंच मला दिलं होतं. तर इनामदार म्हणले, तुला सांगतो ग्रस्त आमदार आहे, अच्छा, एका मोठ्या याचा अध्यक्ष आहे आणि फार मोठा सामाजिक कार्यकर्ता आहे. हजारो कार्यकर्ते याच्या दाराशी असतात. पण त्याला तुझं आवडलंय तर सध्या घेऊन टाक. म्हटलं मी नाही घेणार काही. म्हणलं एक करूया आपण, त्याची 100 रुपयाची नोट काढली, त्या शिपायाला दिली. म्हणजे एक हार घेऊन ये आणि यांच्या हातात नाही आला घाल. असं झालं आणि ते गेले. नंतर इनामदार मला म्हणाले तू कुठे चालला. म्हटलं गोवा हिंदू. आमची वेळ झाली 6ची, संध्याकाळी 6:30ची. तर म्हटलं मी गाडी घेऊन जा. तर तो म्हातारा म्हणला नाही, ते आज माझे आहेत म्हणलं, त्यांना मी सोडणार आहे. मला हाताला घट्ट धरून ते खाली घेऊन गेले आणि गाडीकडे गेले आणि पुन्हा रडायला लागले. आणि म्हटलं काय झालं काय म्हणले खरं सांगतो म्हणले, तुम्ही माझ्या जखमेवरची खपल्या काढल्यात म्हणले आज मी भोगतोय. आज मी एवढा मोठा माणूस आहे, मी आमदार आहे. ते म्हणाले आत्ता 2 महिन्यापूर्वी माझी बायपास झाली. बीच कँडीला होतो मी 2 महिने, सिरियस होतो. माझा मुलगा आणि सून नाही बघायला आले हो म्हणले. नातवाचं सुद्धा तोंड मला दाखवलं नाही. हजारो कार्यकर्ते मला येऊन म्हणले भेटून जायचे. आणि आजही मी घरी जर गेलो तर म्हणजे टेबलावर सुकी भाकरी आणि काहीतरी असं ठेवलेलं असतं, भाजीची मी खायची आणि झोपायचं. माझ्या आप्तेष्टाशी संबंध नाही आहे. आज म्हणाले मी तुमचं ऐकताना मला वाटलं की मी जे भोगतोय माझं सगळं भोगणं तुम्ही बोलताय असं म्हणजे वाटलं. हे असे अनुभव आलेले आहेत. त्याच इनामदारांचा आणखी एक अनुभव आहे. सांगा. त्याच इनामदार 97 मध्ये म्हणजे बरोबर 10 वर्षांनी ते DG डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र म्हणून ते मुंबईत आले. आणि डायरेक्टर जनरलचं ऑफिस आहे ना, ते जुनी जी असेंब्ली होती, मंत्रालय, जुनं मंत्रालय, त्याच्यावरती खाली मंत्रालय, ते बंद आहे आता नवीन मंत्रालय झालंय. तर मला फोन आला. ते म्हणजे तुझा एक कार्यक्रम करायचा इकडे, माझ्या पोलीस ऑफिसर, महाराष्ट्रातील पोलीस ऑफिसर करतात. पण सध्या महाराष्ट्र सोडा म्हणले मुंबईचीच बोलूया आपण, कारण इथे फक्त 500 आमदाराची जागा असते, तर तेवढे 400-500 ऑफिसर येतील म्हणलं करूया. तर मी 97 मधली गोष्ट, मी रिटायर झालो होतो, घरी होतो. म्हणजे गाडी पाठवतो घरी. म्हटलं बरं. तर गाडी आली घरी. तर लाल दिव्याची गाडी आणि ती अशी पॉश गाडी, DG डायरेक्टर जनरलची गाडी ती, आणि पोलीस उतरले 2 जण खाली. तर संबंध कॉलनीमध्ये कुजबूज सुरू झाली की मोहनदास तुरुंगात गेला. पण मी बाहेर पडताना चांगले कपडे करून बाहेर आलो तर मला एक पोलीस दरवाजा उघडला, सलाम ठोकला आणि मला आत बसवलं. तर कोणी असं पाहिलेलं नव्हतं की अपराधाला कोणी सलाम ठोकतंय वगैरे. मला बसवलं, मला घेऊन ते बाहेर पडले. आता पोलिसांना माहित नव्हतं आत कोण बसलंय ते, बरोबर, काळ्या काचा होत्या.
प्रत्येक नाक्यावर पोलीस खाड, डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र उठून जे सलामी ठोकायचे. मी अंधेरी ते त्या कसलं हॉटेल आपलं थिएटर आहे रिगल थिएटर, त्या रिगल थिएटर पर्यंत त्या असेंब्ली हॉल पर्यंत सलामी घेत गेलो. प्रत्येक जागेवर सलामी. तिथे गेल्यावर सुद्धा 10 पोलीस ठेवले होते. त्याने सलामी ठोकली, मला घेऊन गेल्यावर. आणि ते म्हणले मला आता म्हणले तुला असेंब्लीमध्ये सभापतीच्या खुर्चीवर बसवलं. त्यांनी मला सभापतीच्या खुर्चीवर बसवलं. शशी मेहता माझ्या बाजूला बसला आणि कार्यक्रम केला तिकडे. आणि कार्यक्रम समोर 500 आमदाराच्या जागी 500 पोलीस ऑफिसर्स होते. पण नटसम्राट सुरू झालं आणि 3ऱ्या की 4थ्या झालं पोलीस ऑफिसर्स रडताना मी पाहिले. रुमाल काढले होते प्रत्येकाने. ते माझ्या लक्षात आलं. म्हटलं यांच्या पलीकडे एक माणूस आहे या खाकी वर्दीच्या पलीकडे, हे लक्षात आलं. तुम्ही पोलीस ऑफिसरांच्यासाठी केला तसं तुम्ही नाशिकला सेंट्रल जेलमध्ये साठी केला होता. सेंट्रल जेलमध्ये म्हणजे ती कुसुमाग्रजांची पहिली पुण्यतिथी होती. अच्छा. म्हणजे 10 मार्च 2000. 10 मार्चला 2000 मी आणि रामकृष्ण नाईक आणि गुडे आम्ही नाशिकला अभिवादन करण्याकरता पहिली पुण्यतिथी आम्ही निघालो होतो. तर आमच्या ट्रेनला पुढेच न्यायमूर्ती धर्माधिकारी होते. तर ते त्यांच्या डब्यातनं उतरले ना आमच्याकडे येऊन बसले. आम्ही नाशिकला उतरलो. ते म्हणाले तुम्ही आता कुठे जाणार. म्हटलं प्रतिष्ठानमध्ये नमस्कार करणार त्यांच्या कुसुमाग्रजांच्या फोटोला आणि परत आज संध्याकाळी परत जाणार आम्ही रात्री. नाही म्हटले तुम्हाला एक चांगल्या जागेवर घेऊन जातो. इतक्यात उत्तमराव कांबळे म्हणून सकाळचे संपादक होते. ते तिकडे गाडी घेऊन आले आणि धर्माधिकाऱ्यांनी आम्हाला त्या गाडीत बसवलं. आपणही बसले आणि नेलं कुठे तर सेंट्रल जेल. ते म्हणले तुरुंगात कधी गेलाय तुम्ही. आज मी नेतो म्हणाले. तुरुंगात घेऊन गेले आणि तिथे बघतो तर 3000 कैदी, जन्मठेपेचे, फाशीचे कसले सगळे झाले, हे असे अगदी अशा शिस्तीत बसले होते. स्वच्छ तुरुंग, अगदी कपटा नव्हता एक कागदाचा. मला आश्चर्य वाटलं तुरुंग बघून तो. आणि निश्चित बसलेले कुसुमाग्रजांचा एक 25 फुटी हे तयार केलं होतं कटआउट, त्या कैद्यांनी तयार केला होता. आणि तिथे त्यांनी लिहिलेल्या कवितांचं पुस्तकाचं प्रकाशन होतं. गजाआडच्या कविता म्हणून. त्याचं संपादन उत्तम कांबळेंनी केलं होतं आणि त्याचं उद्घाटन होतं नारायण सुर्वेच्या हस्ते आणि धर्माधिकारी अध्यक्ष होते. आणि आमचा तिकडे त्यांनी वर्णिला होती. आणि मला नेऊन वर बसवला आणि मला म्हणाला आज कुसुमाग्रजांच्या कविता तुमच्या तोंडून सगळ्या कैद्यांना ऐकू द्या. आणि माझ्या 4-5 कविता त्या 3000 कैद्यांना मी ऐकवत होतो. आणि मी खाली आलो आणि मी माझ्या मागेच तो कटआउट होता त्याचा कुसुमाग्रजांचा. मी खाली उभा होतो त्याच्या पायाकडे. ते कैद्यांनी मला जो गराडा घातला येऊन, मला तो क्षण मी कधी विसरणार नाही. त्या डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कल्पना नाही. आम्हाला खरीच कल्पना नव्हती की कुसुमाग्रज तिकडे अनेक वर्ष येत होते. सेंट्रल जेलमध्ये त्याने पास काढून ठेवला होता आणि त्या पासावरती तिकडे यायचे, त्या पारावर बसायचे, कैदी जमवायचे, त्यांना कविता कशी करायची, लेखन कसं करायचं, स्वतः कागद घेऊन जायचे, त्यांना शिकवायचे ते. आणि त्याच्यातनं या कविता निर्माण झाल्या होत्या आणि त्या गजाआडच्या कविता या नावाने त्याची प्रसिद्धी झाली होती. काय काय कुठे कुठे जाऊन पोहोचलो, जे कैद्यापर्यंत जाऊन पोहोचलो. आणि ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथोत्सव हो तो नाशिकला होता. नाशिकला कुसुमाग्रजांनी अरेंज केला होता मोठा ग्रंथोत्सव. म्हणजे जवळजवळ 150 की 200 स्टॉल होते पुस्तकांचे. आणि त्या उद्घाटन त्याचं महाश्वेता देवी होत्या, ज्ञानपीठ विजेत्या, आणि स्वतः कुसुमाग्रज होते, नादो महानोर होते. आणि त्याचं उद्घाटन झाल्यानंतर आमचा कार्यक्रम म्हणजे मी, मंगला खाडीलकर आणि विनीता आपटे असा आमचा तिघाचा कार्यक्रम. आणि 3-4 हजार लोक समोर महानोर सारखे बसलेले. आणि आम्ही असं उघड्यावर बसलो होतो. स्टेज होतं आणि वरती काही नाही असं. आणि बसलो असताना शेवटची स्वागतं सुरू झाली. शेवटची 3 स्वागतं राहिली होती आणि अकस्मात ढग जमायला लागले. आणि ते इतके फास्ट जमले की कधी ढग जमले कळलं सुद्धा नाही. आणि मी बस तलवारी म्यान बंद करा असा आवाज केला आणि तिकडे खाडखड वीज चमकली. आणि जी पावसाला सुरुवात झाली, एका धो 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 पाऊस पडत होता. आणि शेवटची 3 स्वागतं मी त्या पावसात म्हणले. लोक चिंब भिजले होते. आम्ही तर नखशिखांत भिजलो होतो तिघं, कारण आमच्यावरती कोणी छप्पर त्या लोकांवरती नव्हतं आणि आमच्यावरती छप्पर नव्हतं. तशा भिजलेल्या अवस्थेत आम्हाला
मी आलो स्टेजच्या याच्यापर्यंत आणि एक आठवण म्हणून सांगतो. वसंत पोद्दार नावाची एक पात्री करायची बघा. ते वसंत पोद्दार धावत आले, प्रेक्षकांना मिठी मारली आणि म्हणाली, राजा अरे किती रडवशील तू, किती रडवशील, तो बघ कसा कसा धाय मोकलून रडतोय बघ. मला ते वाक्य अजून आठवतं. अशीच एक आठवण, विशाखा त्यांचा जो कविता संग्रह आहे त्याच्या 50व्या आवृत्तीचं प्रकाशन होतं. डिलक्स आवृत्ती काढली होती. आणि एक दिवस मी इथे शूटिंगमध्ये होतो. सावल्या नावाची सिरियल झाली होती, ती सावल्या दुर्गी या नाटकावरनं केली होती. आणि त्या सावल्यामध्ये त्या मूळ नाटकातला मी एकटाच होतो. आणि बाकीचे सगळे म्हणजे अरविंद देशपांडे नाही म्हणून दामू केकरे, भक्ती बर्वे, सुधा करमरकरच्या जागी भक्ती बर्वे, अशी सगळी माणसं होतो, बाळ कर्वे वगैरे. आणि त्याच्या शूटिंगमध्ये असताना तात्यासाहेबांचा फोन आला की अरे तू अमुक अमुक तारखेला काय करतोस. म्हटलं काय नाही, काय काय ते मला सांगा. म्हटलं हुकूम करा ना. काय तो नाही, इथे विशाखाचं प्रकाशन आहे तर त्याच्यात तुझा 1 तासाभराचा कार्यक्रम करावा अशी इच्छा आहे त्यांची. म्हटलं आलो मी. आलो म्हणालो, पण इकडे दामू केकरीला तोंड द्यायचं आहे. तर म्हटलं सगळं लाईनअप केलेलं आहे, तुझ्या काय काय शूटिंग करायचं आहे आणि तू कसं जातोस. म्हटलं तात्यासाहेबांनी बोलावलं आहे, त्याला काही सांगता येईल ना. म्हटलं उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा शूटिंगला इथे हजर पाहिजे. म्हटलं आलो. कुठे? मुंबईत. आणि हे नाशिकला गेलो. मी आणि रामकृष्ण दोघं नाशिकला गेलो. संध्याकाळी कार्यक्रमाला बसलो. कुसुमाग्रज एवढा मोठा कार्यक्रम, विशाखाच्या 50व्या आवृत्तीचं प्रकाशन, म्हणजे गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड जायला पाहिजे. स्वतः कुसुमाग्रज शेवटच्या लाईनीत बसले होते, कोपऱ्यात एका. आणि कार्यक्रम संपला. मी कविता म्हटल्या, नटसम्राट म्हटलं आणि विशाखामधल्या 1-2-4 कविता म्हटल्या. आणि कार्यक्रम संपता ते आयोजक सांगायला आले की तुमच्या अमक्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण ठेवलंय, तर आपण जाताना बरोबर जाऊया. हे सांगून ते जात आहेत इतक्यात एक मुलगा चिठ्ठी घेऊन आला. 1-2 ओळीची चिठ्ठी होती. तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये बोलावल्याचं मला माहीत आहे, पण माझ्याकडे झुणका भाकर खायला आला तर मला आनंद होईल. तात्या मोहनदास. मी रामकृष्ण नाईकला चिठ्ठी दाखवली. म्हटलं असं असं आलंय. तर म्हटलं काय प्रश्नच नाही, आपण झुणका भाकरच म्हटलं, आपल्याला ते नकोच म्हटलं, प्रश्नच नाही. आम्ही रात्री गेलो. तात्यासाहेब, मी आणि रामकृष्ण, आम्ही तिघं बैफल बसली. आमची बसली आणि पहिलं वाक्य त्यांचं, आज तू सगळ्या बऱ्याचशा माझ्या कविता नाशिककरांना ऐकवल्यास, आता माझ्या नवीन कविता मी तुला ऐकवतो, ऐकशील ना. ऐकशील ते काय, दुग्ध शर्करा योग आहे, असं कधी कोणालाच योग आलेला नाही. असं तात्यासाहेबांच्या तोंडून कोणी कविता सहसा ऐकलं नाही. त्यांनी महावृक्षाचं हे काढलं, स्क्रिप्ट काढलं आणि एक कविता वाचायला सुरुवात केली. ते म्हणाले रात्री इथे झुणका भाकर खायची आणि तुम्ही झोपायला जायचं. सकाळी 5:30ची बस होती, इथे 9:30ला शूटिंगला यायची. आणि त्यांनी सुरुवात केली तर पहाटेचे 3:30 वाजले. अरे बाप. 3:30 पर्यंत तात्यासाहेब कविता वाचत होते. आणि शेवट त्यांनी, आता किती वाजले रे, 3:30 वाजले ना, असं म्हणून त्यांनी महावृक्ष वाचायला सुरुवात केली. महावृक्ष संपवला. चला म्हणलं आता जेवायला जाऊया. 4 वाजता, पहाटे 4 वाजता झुणका भाकर खाल्ली आणि डायरेक्ट बस 5:30ची बस पकडली आणि डायरेक्ट शूटिंगला आलोय. पण असा योग की स्वतः कवीच्या तोंडून महावृक्ष या कविता संग्रहात सगळ्या कविता ऐकण्याचं भाग्य मला वाटत नाही कोणाच्या वाट्याला आलंय म्हणून. तुम्ही कुसुमाग्रज दुर्दैवानं 10 मार्च 1999 मध्ये गेला. 27 मार्चला त्यांचा वाढदिवस असतो. आणि त्यांच्या वाढदिवशी तात्यासाहेब कधीही नाशिकमध्ये राहत नव्हते. आमच्या बरोबर असेल. ते काही किंवा आम्ही त्यांच्या बरोबर असायचो. पण ते तुम्ही ठराविक त्यांच्या मित्रांचा गोदावळा होता. ते तुम्ही लोक कुणालाही न सांगता कुठेतरी जाऊन गायब व्हायचा. नाशिकच्या बाहेर जायला आणि कुठे जाणं हे त्यांनाही कधी कळत नव्हतं, आम्हालाही कधी कळत नव्हतं. म्हणजे ते तिथे गेल्यावर सांगायचे, अरे जवळचा डाक बंगला जरा खाली आहे का बघ रे, तिकडे जाऊया. पण नेमके त्या वर्षी तुम्ही त्या वाढदिवसाला नव्हता. कसं करता? नाही, काय झालं, ग्रंथालीने मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला येतो आणि ग्रंथालीने माझे काही मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी आणि मंगला खाडीलकर आम्ही दोघं कार्यक्रम करत होतो आणि विनिता आपटे तिघं आम्ही. तर आमचे कार्यक्रम त्यांनी ग्रंथालीने आयोजित केले आणि ते नेमके असे केले की 25ला श्रीरामपूर, 26ला कुठे इचलकरंजी, 27 पुणे, 28 मुंबईवर असं काहीतरी केले. आणि तात्यासाहेब विशान
ऑक्सिजन लावलेला, अशा परिस्थितीत ते होते. आणि मला चैन पडत नव्हती हो, काय कार्यक्रम करायचे, कसं वाढदिवसाच्या दिवशी तरी नाशिकला पोहोचलं पाहिजे इच्छा होती. पण यांना कमिट करून बसलो होतो, 2 महिने आधी ठरलं होतं. आणि नेमका श्रीरामपूरला पहिला होता 25 तारखेचा. मग मी त्या ग्रंथालयाच्या माणसाला, कोणत्याचं नाव विसरलो मी, सुदेश इंग्लसपूरकर, त्याला विनंती केली की तू गाडी जरा तात्यासाहेबांच्या दारात ठेव, मला 1-2 मिनिटं त्यांचं दर्शन घेऊ दे आणि मग तू पुढे जा, मग येतो मी. चला. तर आम्ही गाडी घेतली त्या दारात. तात्यासाहेब बिछाण्यात, 4-5 माणसं बाहेर थांबली होती, आतमध्ये माणसं होती आणि ऑक्सिजन लावला होता. तर मी गेलो आणि त्यांनी घट्ट जवळ घेतलं, असं बाजूला आपल्या कॉटवरती बसवलं आणि ऑक्सिजन काढला. काय झालं, तू आज कसा आलास? म्हटलं मी असे कार्यक्रम आयोजित केले, तर आता मी श्रीरामपूरला जातोय. वा, चांगले होऊ दे कार्यक्रम म्हटलं. आणि मी म्हटलं तात्यासाहेब, कोणते हे नाटक पुस्तक बाजारात कुठे मिळत नव्हतं, ते एकाने मला अगदी कशीबशी प्रयत्नाने आणून दिली होती एक कॉपी. तर मी तात्या म्हटलं याच्यावर सही कराल का? तर तो ऑक्सिजनचा मास्क बाजूला केला आणि त्यांनी सही केली. दाखवीन मी, आहे पुस्तक माझ्याकडे. सही केली. जरा म्हणले माझं आता अक्षर बिघडलेलं आहे म्हणाले. म्हटलं करा. आणि खाली त्यांनी, माझ्या लक्षात नाही आलं पण 27/2/1999 असं टाकलं. म्हटलं तात्या आज 25 तारीख आहे, 27ला तू नाही आहेस ना. मला टचकन डोळ्यात पाणी आलं त्यावेळेला. म्हटलं ठीक आहे, तिथे पुस्तक ठेवून दिलं. थांब म्हणाले, त्या टेबलावरचा एक कागद घे. आणि त्यांनी कवितेचा एक कागद दिला, त्यांची शेवटची निरोपाची कविता होती. ती घेतली, मी ती वाचली आणि अक्षरशः मी रडलो. मला म्हणाले थांब, तू निघालास ना तर मी तुला निरोप देतो. म्हटलं तात्या तुम्हाला उठायला अलाव नाहीये? नाही नाही म्हणले, मी तुला निरोप द्यायचा आहे. नामदेव म्हणून त्यांच्याकडे एक आश्रित होता, नामदेवला त्यांनी हाक मारली. नामदेव लवकर म्हणले खुर्ची घेऊन ये, व्हीलचेअर. तिथे एक माणूस उभा होता, त्याला म्हणले दोघं उचला मला. तात्यासाहेबांना उचलून त्यांनी त्या खुर्चीत बसवलं. चल आता म्हणले, मला हाताला धरून त्यांनी बाहेरच्या त्या बंगल्याचा दरवाजा येतो त्या उंबरठ्यापर्यंत त्यांनी नेलं. थांबले, हात हातात घेतला, कार्यक्रम चांगले होऊ दे म्हणाला. आणि मी निघालो. ते नुसते हात करत होते. तो हात जो मी पाहिला तो शेवटचा सजीव असा हात होता. त्याच्यानंतर दर्शन झालं ते त्यांच्या पार्थिवाचं. पण मग ती शेवटची तुम्ही वाचली, ती जी कविता मी घेऊन गेलो ती कविता वाचली. ती कविता अशी होती, ओगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे, ओगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे, मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साधले आहे. तक्रार नाही, खंत नाही, पुढचीसाठीच प्रवास असतो, केव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो. वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते, वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते, साती रंग भेटून गेले पण निळाईशी दडले नाते. काळोखलेल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते, काळोखलेल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते, देवळातल्या दिव्या नाही स्नेहाभावी मरण होते. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे, वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे, जिव्हाळ्याच्या चितापिटवीत बरीच पायपीट झाली आहे. माथ्यावरचा आभाळ बाबाचा सवाल आता पुसत नाही, पृथ्वी झाली पावला पुरती, आल्यात पल्यात दिसत नाही, आल्यात पल्यात दिसत नाही, आल्यात पल्यात दिसत नाही. मोहनदास सुकटेणकर रंगभूमीवरचा एक कुशल अभिनेता आणि नुसता अभिनेताच नव्हे तर रंगभूमीबद्दल कमालीची निष्ठा असणारा कार्यकर्ता देखील. त्याची नाटकं आम्ही बघत होतो, त्यातल्या भूमिका आम्हाला अतिशय आवडायच्या. हा माणूस आमच्या मित्रवर्तुळात कधी शिरला समजलंच नाही. वपू काळे, अरुण दाते, अरुण मेहता, शशी मेहता, अरुण मुजुमदार, डॉक्टर श्रीखंडे, डॉक्टर अवी चांदे, दिवाकर करकरे असा आमचा एक छान मित्रांचा ग्रुप होता. आणि मोहनदास त्याच्यामध्ये
सहज सामील होऊन गेला. मग काय अनेक मैफली, अनेक सहली आणि या सगळ्यांच्या मध्ये मोहनदास असा काही मिसळायचा आणि त्याच्या हसण्यानं इतकी सुंदर रंगत येऊन जायची. कारण अनेक कविता त्याला मुखोद्गत, नुसतं सूचना करायची, त्याला आठवायला वगैरे काही लागायचंच नाही. इतक्या सहजपणे तो सुंदर सादर करायचा. ग्रंथालयाच्याही अनेक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला. पण त्याशिवाय तो आणि शशी मेहता असे काही ठिकाणी गावोगावी कार्यक्रम करीत असत. ज्यांना रंगभूमीवरचा नटसम्राट बघायला मिळाला नाही, कारण नाटक काही सगळीकडे होऊ शकत नाही, रंगमंच सगळीकडे नसतो. पण अशा अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा मोहनदासनी नटसम्राट अशा काही प्रकारे पोचवला की लोकांची मनं हेलावून जायची आणि डोळ्यात थेंब तरारायचे. मोहनदास हा आमचा अनेक वर्षांपासूनचा मित्र आहे आणि ही मैत्री कधीही अम्लान झाली नाही. शशी मेहता गेल्यानंतरही तो आमचा कुटुंब मित्रच राहिला. त्याचा स्वभाव थोडासा हळवा आहे, मित्रांसाठी धावून धावून काम करणारा आहे, थोडासा तिखटही आहे, कधीतरी अशा तिरकस कॉमेंट्स करत असतो, त्याची वृश्चिक रास आहे ना म्हणे. पण असा हा मोहनदास आम्हाला खूप वर्ष लाभो आणि असाच अम्लान राहो. आपल्याकडे 4 माध्यम आहेत. एक आकाशवाणी, दुसरं दूरदर्शन, तिसरं चित्रपट आणि चौथं रंगभूमी. बरोबर. आपण रंगभूमीबद्दल बोललो, तर उरलेल्या 3 माध्यमामध्ये सुद्धा तुम्ही रंगभूमी इतकंच सातत्यपूर्ण काम केलेलं आहे, बरोबर. आकाशवाणीमध्ये कधी सुरुवात झाली? आकाशवाणीमध्ये म्हणजे पुलंच्या बरोबर अंमलदारमध्ये काम करत होतो आणि त्याच वेळेला पुलं हे आकाशवाणीचे प्रमुख होते, मुंबई आकाशवाणीचे. तर एक दिवस असं तालमी चालू असताना म्हणलं, अरे तू रेडिओवरती तुझं हे झालंय का ऑडिशन? म्हटलं नाही, मी कधीच गेलोच नाही. 1955 मधली गोष्ट. अरे बापरे. म्हणजे नाटक प्रयोग सुरू व्हायचा होता अंमलदारचा. तर ये ना म्हणले, 4-8 दिवसांनी तारीख दिली त्याने, ऑडिशन करून टाकू. तिकडे एकदा ऑडिशन झालं आणि जो 55 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर जो गेलो, तो मला वाटतं माझ्या वयाच्या 80व्यापर्यंत मी रेडिओवर जात होतो. आत्ता हे 5-6 वर्षात गेलो म्हणजे मला चालू शकत होतो, इथपर्यंत जात होतो. पण शेकडो श्रुतिका, शेकडो कार्यक्रम, नाटकं, मुलाखती किती केलीत इतक्या वर्षात, 55 ते आता 2010 पर्यंत, त्याची काय गणती नाही. इतकं मी ऑल इंडिया रेडिओवर काम केलंय. आणि दूरदर्शन? दूरदर्शन 1972 मध्ये दूरदर्शन आलं मुंबईला आणि 73 मध्ये याकूब सईद नावाचे तिकडे प्रमुख होते. तर ते मराठीचे. तर म्हणले एक नाटक करायचंय, तर त्याच्यात तू, रघुवीर नेवरेकर आणि आणखी कोणतरी होते असे. तर ते आम्ही नाटक केलं एक अर्ध्या तासाचं आणि मी दूरदर्शनवरती एकदा दाखल झालो तर तिकडे चिकटलो. मग त्याच्यानंतर मग ज्या ज्या येतील त्या मालिका, मग काय निरनिराळे कार्यक्रम असे शेवटपर्यंत करत राहिलो. आणि मग मोठ्या मालिका जेव्हा सुरू झाल्या चॅनल्स वरती, म्हणजे ज्याला डेली सोप म्हणतात, डेली सोप जे म्हणतात, ते डेली सोप नंतर दूरदर्शनवरती सुद्धा होते तेव्हा. त्याच्यात दामिनी होती. तर दामिनीचे माझे जवळजवळ 200-300 एपिसोड झाले. महाश्वेता झालं तितकेच एपिसोड नाही. बंदिनी झालं. आणि त्याच्या आधी तर शेकडो सिरियल केले, 1 आणि 2 नाही, पण त्या सगळ्या 13-13 एपिसोडच्या होत्या. आणि सिनेमामध्ये कसे पोचला? सिनेमामध्ये खरं म्हणजे सिनेमातलं माझं म्हणजे कॅमेऱ्याला तोंड दिलं ते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. म्हणजे माझं लग्न 20 डिसेंबर 1961 आणि 22 डिसेंबरला की 21 डिसेंबरला ऑल इंडिया रेडिओवर माझी एक श्रुतिका होती, ते रेकॉर्ड करायची होती नॅशनल प्रोग्रामला 1 तासाची. मोगा रांगणेकर प्रमुख होते तिकडे. तर रांगणेकरांनी बोलावलं, ते म्हणले श्रुतिका करून टाकायची, रेकॉर्ड दुपारी 12 वाजता. आलो, ते 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग केलं आणि 2 वाजता एक गृहस्थ आला रांगणेकरकडे. म्हणलं, अहो तुमच्याकडे असा एक आर्टिस्ट आहे का, एक आमचा सेट लावलेला आहे, तो उद्या तोडायचा आहे, तर काही करून 1-2 गाणी रेकॉर्ड करायचे, तर कोण एक चांगला आर्टिस्ट पाहिजे की ताबडतोब हे करेल, म्हणजे लिपसिंग करेल.
तर त्यांनी असं बघितलं, मोहनदास तू सुट्टीवर आहेस ना? म्हटलं लग्नाच्या सुट्टीवर आहे, कालच लग्न झालं. हरकत नाही, एका दिवसाचं आहे म्हटलं. खानोलकर म्हटलं याला घेऊन जा. मला ऑल इंडिया रेडिओवरनं गाडीत घातलं आणि शूटिंगच्या ठिकाणी ज्योती स्टुडिओमध्ये नेलं. ग्रँटरचा ज्योती स्टुडिओ नेलं आणि ताबडतोब म्हणलं याला करा रे, मेकअप करा, दाढी लावा, बघूया. अरे त्या फर्स्ट क्लास म्हणले, तुला करूया. सुधीर फडकेचं गाणं मला पार्श्वसंगीत देऊन ते गाणं मी तिथे म्हटलं. पार्श्वसंगीत सुधीर फडके. मीच माझ्या धामी रामा बंदीवान झालो, असं त्या गाण्याचे शब्द होते. आणि त्यांनी ते रेकॉर्ड झाल्यानंतर दुसरंही गाणं आहे बोललं. अरे म्हटलं घरी जायचंय, 12-1 वाजला रात्रीचे. छे म्हणले, आता काय शेट कुठे तोडायचं आहे तर ते करून टाकू. त्यांनी रात्री, त्यावेळेला फोन बिनची व्यवस्था नव्हती, 61 मधली गोष्ट, माझ्या घरी नव्हता, कुठेच नव्हता. म्हटलं माणूस पाठवतो म्हटलं आता. अरे म्हटलं मी लग्न झालंय कालच माझं. चिठ्ठी लिहिली, हे आमच्याकडे आहेत, ज्योती स्टुडिओमध्ये आम्ही आहोत, तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत यांना पोस्टर करतो म्हणून चिठ्ठी पाठवून दिली खारला. सिनेमाचं नाव आठवतं? जावई माझा भला. 2 गाणी गायलेला सिनेमा तो. 2 गाणी गायलेलं. त्याच्यात जयशंकर दानवे, चित्तरंजन कोल्हटकर, अनंत मराठे, उमा, अशी चंद्रकांत गोखले, अशी बडी मंडळी सगळी होती. ते माझं पहिला चित्रपट. आणि त्याच्यानंतर मध्ये खूप गॅप गेली, कारण गोवा हिंदू नाटकं भेटायचे. आणि एक दिवस कमलाकर तोरणे आले माझ्याकडे. ते म्हणाले कैवारी म्हणून पिक्चर काढतोय मी, त्याच्यात शरद तळवलकर, गणेश सोळंकी, राजा मयेकर, अशी कोण बरीच मंडळी आहेत मोठे मोठे. तर तुला काम करायचं आहे, चांगलं काम आहे सगळं. स्क्रिप्ट दिल्याने गेले. ते माझं नंतर इतक्या वर्षा 61 नंतर तो सिनेमा आला. आणि त्याच्यानंतर 8-9 चित्रपट आले. त्यातली 6-7 तर तोरणेचेच होते. अच्छा. त्याची यादी मला तर आता आठवत. कैवारी झाले, चांदणे शिंपीचं झाले, वाट पाहते पुनवेची, नंतर पोरका. मी फक्त म्हणजे नोंद म्हणून त्यांच्या दूरदर्शन मालिकांची, काही मालिकांची नावं सांगतो. सावल्या, शुभमंगल, आई, राजाराजे, नंदा, आवाज, कथास्तू, ओढ, युगंधरा, ते बोलाचीच कडी, ऋण फिटता फिटेना, दामिनी, महाश्वेता, बंदिनी, हे तर माहित आहे आपल्याला, हारजीत, सखे सोबती, यस युअर ऑनर, नई दिशाए, आनंदी गोपाळ, सिंहासन. म्हणजे ह्या अशा पड्डीशी आपल्याला आठवण्यासारख्या याच्यापेक्षा अनेक आहेत की ज्या केल्या. फक्त एकच प्रश्न माझा, की रंगभूमीचा इतका अनुभव असताना हे माध्यमांतर ज्याला आपण म्हणतो, कॅमेऱ्यासमोर उभं राहणं, मग ते सिरियलसाठी असेल, मालिकेसाठी असेल किंवा चित्रपटासाठी असेल, हे कसं काय तुम्हाला जमलं? नाही, हळूहळू सवय झाली ती. एकदा चित्रपटात काम केल्याबरोबर कळलं काय काय. अच्छा. आणि मालिकामध्ये तर मग काही विचारायलाच नको, ते रोजचंच शूटिंग असायचं, त्यामुळे त्याच्याच जमलं सगळं. पण हे जरी 3-4 माध्यमे मी हाताळली तरी माझं मात्र काय म्हणतात ते सगळं लक्ष रंगभूमीकडे होतं. मला त्याच्यासारखा आनंद आतापर्यंत कोणीही दिला नाही. मी स्पर्श दुर्गी म्हणायची किंवा आभाळाचे रंग, माझं नाटक गाजलं. आभाळाचे रंग गाजलं, माझी भूमिका गाजली. नाटक फार बरोबर केलं, पण माझी भूमिका तुफान गाजली त्यावेळेला. म्हणजे समीक्षकांनी त्याच्यावरती रकानीच्या रकानी लिहिले. नाही म्हणजे सांगतो ना मी काय लिहिलं ते. ललिता बापटांनी त्याच्यावर समीक्षा दिलेली आहे. ते असं म्हणतात की रंगमंचावरील सहज सुंदर हालचालीतून व्यक्तिमत्वातील आत्मविश्वास, अहंकार, निर्धार व्यक्त करणारी शब्दफेक करून प्रसंगानुरूप राग, लोभ, कारुण्य, हताशपणा, अगतिकपणा, अंतरीच्या प्रेमळ भावना व निरागसता व्यक्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यांच्या हालचालीत बसण्या उठण्याची, पाय हलवण्या शब्दाची, कातरपणाची झालर काही अंशी सूर्यास्तमध्ये निळू फुले, नटसम्राटमधील श्रीराम लागू, अगतिक बाप्पाच्या भूमिकेतील नाना पळशीकर या दिग्गजांची आठवण करून देणारी आहे. हा एक अतिशय महत्वाचा ललिता बापटांचा अभिप्राय. अखेरचा सवाल मध्ये हरिभाऊची भूमिका तुम्ही बरोबर. माधव मनोहर आपल्याला माहिती आहे की अतिशय उत्कृष्ट उच्च दर्जाचे समीक्षक. माधव मनोहर असं म्हणतात या भूमिकेबद्दल की अभिनयाची उत्तम समज असलेला आणि मागणी बरहुकूम कोणत्याही लहान मोठ्या भूमिकेचा इन्स्टंट पुरवठा करणारा गुणी नट म्हणून मोहनदास सुखटणकर या नटाचा लौकिक आहे. प्राप्त भूमिकेत तो स्वतःला कधी प्रोजेक्ट करत नाही. परिणामी नाटकात तो मोहनदास सुखटणकर कधीच नसतो.
तो असतो दुसराच कोणी. या नाटकात आहे तसा एक लुबरा चोमडा पण तरीही वृत्तीनं भाविक असा कंपाऊंडर. ही भूमिका त्यानं अगदी चोख वठवली आहे. अर्थात या भूमिकेत फारसं नवीन का असं काही नाही, पण नवं असं त्याच्या वाट्याला फारसं कधी आलंच नाही. हेच त्याचं भागध्येय असावं, त्याला तो तरी काय करणार. अन्यथा त्याच्या अभिनयाची उंची सामान्य नक्कीच नव्हे. शंकर वैद्य हे स्पर्श मधला नाटेकर, त्याच्याबद्दल शंकर वैद्यांनी लिहिलंय, कालचे तुमचे स्पर्श मधले काम अप्रतिम होते. तसा नाटकातला वावर थोडा आहे, पण तुम्ही येता तो सीन उजळतो. हास्य आणि कारुण्य यांची एकदम मूर्ती कल्पनेतही अशक्य वाटते ती तुमच्या अभिनयात सापडली. अभिनंदन. एरवी तुमच्या बोलण्याचा साजूक तुपात परतलेला आवाज, माफक चंद्रकोशी हास्य, वागणुकीचं मार्दव, त्यात 1% लाजरे उडवेपणा, संकोच यांच्या मिसळलेल्या छटा आणि या विरोधात स्टेजवरचे तुम्ही हे पाहिले की मन स्तिमित होतं. अभिनयाच्या आधारावर तुम्ही कुठच्या कुठे जाता आणि किती तऱ्हाने जाता. त्यामुळे असं अनेक दिग्गजांनी तुमच्याबद्दल अभिप्राय दिलेले. आता या तुमच्या संबंध या अशा कारकिर्दीमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट जी मी मुद्दाम शेवटी विचारायला ठेवलेली होती ती की तुम्ही सकाळी कधी जय हिंद कॉलेज करायचा, त्याच्यानंतर मग तुम्ही नोकरी करायचा, मग तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही नोकरी करायचा आणि मग तुम्ही संध्याकाळी गोवा हिंदूमध्ये नाटक करायचं. बरोबर. मग त्याच्यानंतर मध्ये तुम्ही आकाशवाणी करायचा, मग तुम्ही मालिका करायच्या, मग तुमचं घर हे सांभाळलं, सावरलं, मुलांचं शिक्षण काय करायचं, कुठे कसं कसं करायचं हे ठरवलं कोणी? नियतीने. कारण माझ्याकडे याचं उत्तरच नाहीये. कदाचित ते नियतीनं माझ्या पत्नीला काहीतरी अशी बुद्धी दिली असेल की बाबा तुला हे आयुष्यभर सांभाळायचंय, हा माणूस आणखी काही वर्ष हाताला लागणार नाही, असं कदाचित नियतीने तिला सांगितलं असेल. त्यामुळे नियतीनं तिला परमेश्वराला तिनं साकडं घातलं असेल की आता मी तुझी सेवा करते, कधी मला संसार उभारू दे. आणि संसार तिनं उभा केला. हे सगळं तिचं नाव शालिनी. संबंध आयुष्य तिनं मित्र म्हणजे माझ्या घरी मित्रांचा आणि माझ्या घरी न आलेला दिग्गज एक कलावंत घे, साहित्य घे, कवी घे, असं कोणीही राहिलेलं नाही. मला तरी नाव आठवत नाही. म्हणजे अगदी कुसुमाग्रजापासून ठोक धरलं एक तर अगदी खालच्या साहित्यिकापर्यंत किंवा कवीपर्यंत किंवा नटापर्यंत कुठचाही प्रयोग नाटकाचा साधारण आमच्या आसपास झाला की बस आमच्याकडे थांबायची पहिली. जे खाणं पाणी तिकडे, मग प्रयोगाला. त्यामुळे प्रत्येक नाटकातला कलावंता सगळे आमच्याकडे येऊन गेले. एवढा मोठा राबता हा तिनं सांभाळायचा. मला काहीच माहित नव्हतं. अरे चहाला येणारा किती माणसं, 35 माणसं किंवा 25 माणसं असे हे आकडा सांगायचा. पुढे ते आकडा कसं काय ते निभावायचे हे मला कळत नाही, पण निभावलं गेलं. संबंध संस्था आता मला कळतंय की तो निभावला गेलाय म्हणून. म्हणजे नवरा नावाच्या कल्पताला बायको नावाचं बंदर असतं असं जे कुसुमाग्रजांनी म्हटलंय तुमच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं आहे. म्हणजे कसलीही तुम्हाला झळ न लागता तुम्हाला इकडे सगळं स्वातंत्र्य देऊन शालिनी काकूंनी सगळा तुमचा संसार सांभाळला. आणि गलबत पुन्हा जे येतं ते आपल्या किनाऱ्याला. हो अगदी. मगाशी आपण नटसम्राट बद्दल खूप बोललो की नटसम्राटच्या स्वगतानी केवळ नटसम्राट हे नाटक उभं राहू शकतं पूर्णपणे हे खुद्द शिरवाडकरांनीच मोहनदास काकांना सांगितलं आणि त्यांच्याकडून ते करून घेतलं. त्यामुळे ते सगळे संवाद एकत्र जर का म्हटले तर त्याचा एकत्रित परिणाम किती विदारक एक एक वेळेला असू शकतो आणि तो माणसाच्या काळजाला कसा हात घालतो हे त्यांना आलेल्या अनुभवामधून त्यांनी सांगितलं. पण हे प्रत्यक्ष अनुभवायला जर का आपल्याला मिळालं वयाच्या 87-88 वर्षी या माणसाकडनं जे 25 वर्षापूर्वी ते करत होते ते आवाजातले चढ उतार आजही ते करू शकतात हे जर का आपल्याला अनुभवायला मिळालं तर मला वाटतं त्याच्यासारखं सुख नाही. आणि एक मास्तरांची थप्पड खाऊन गालावर चढवलेली लाली ती नंतर त्याचं काय म्हणतात आपण परिवर्तन हे आयुष्यभर रंगमंचाची आणि संस्थेची प्रामाणिकपणानं निस्वार्थीपणानं सेवा करण्यामध्ये या माणसानं
घालवली, त्या एका माणसाच्या कारकिर्दीचा शेवट हा ज्या नाटकातल्या स्वगतांनी त्यांना स्वतःला नाव दिलं, लौकिक दिला, इतकंच नव्हे तर त्यांना घराघरामध्ये पोचवलं. आणि ज्यांनी नटसम्राट हे नाटक बघणं शक्य झालं नाही अनेक कारणामुळं, त्यांच्यापर्यंत या माणसानं नटसम्राट पोहोचवला. तर त्यांच्या या अतिशय उज्ज्वल दैदिप्यमान अशा कारकिर्दीचा आढावा घेताना त्याचा शेवटही याच जर का स्वगताने झाला तर त्याच्या इतका आनंद नाही असं माझं मत आहे. त्यामुळं सगळ्यांच्यासाठी पुढच्या पिढीला जर का कुणालाही असं वाटलं की हे नटसम्राट म्हणजे कसं म्हटलं जात होतं हे स्वगत, तर ते पुढच्या पिढीपर्यंत पोचावं, जो हा हे सगळं करण्यामागचा हेतू आहे. त्याच्यासाठी थोडंसं कठीण असलं तरी ते नटसम्राटची सगळी 25 वर्षापूर्वी मी जे काय करत होतो नाही त्याची झलक जर का सुद्धा तुम्ही आम्हाला आहे, माझी शक्ती काय मला माहित नाही, पण मी माझ्या परीने मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. कारण पुढच्या पिढीला जर हे बघायला मिळणार असेल तर त्याच्याकरता मी निश्चित करीन. हो अवश्य. आपण नटसम्राट मधली स्वागत सुरुवात करूया. वि.वा. शिरवाडकरांचं नटसम्राट ही मराठी रंगभूमीवर असलेली एक अजरामर कलाकृती. गणपतराव बेलवलकर या रंगभूमीवरून निवृत्त झालेल्या एका फार मोठ्या नटाच्या म्हातारपणाची ही शोकांतिका. नटसम्राट गणपतराव बेलवलकर अशी पदवी त्यांना एका समारंभामध्ये दिली जाते. 40,000ची थैली दिली जाते, 3 चांदांची सरदारकी दिली जाते. नटसम्राट गणपतराव बेलवलकर हे सगळं आपल्या पोरामध्ये वाटून देतात. आणि तिथे या नाटकामधलं एक अतिशय महत्वाचं वाक्य बेलवलकरांच्या पत्नीच्या, म्हणजे सरकार म्हणतात ते, त्यांचं नाव कावेरी, कावेरीच्या तोंडामध्ये शिरवाडकरांनी घातलेलं आहे. कावेरी त्यांना असं म्हणते, मी काय म्हणते, बसायचा समोरचं ताट द्यावं माणसानं, पण बसायचा पाठ देऊ नये. आणि मग बेलवलकर सांगतात की माझी मुलं अशी नाहीत, माझी कोकरं आहेत ती. आणि दोघेही म्हातारी म्हणजे आई वडील हे आपल्या मुलाकडे राहायला जातात. मुलगा, एक सून आणि त्यांची एक छोटीशी मुलगी. नातीचं आणि आजोबांचं नातं हे नेहमी वेगळं असतं, त्यामुळे ते तसं नातं जुळतं. पण काही दिवसांनी घरात भांडी वाजायला लागतात. सासरा थोडासा वाह्यातपणात बोलणारा, तो नातीच्या मागे फिरत असताना तिला हलकट, कार्टे, भावाने अशी विशेषण लावतो जी सूनबाईंना आवडत नाहीत. आतमध्ये चाललेली धुसफूस ही हळूहळू 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 वाढायला लागते. आणि एक दिवस सातत गप्प बसणाऱ्या मुलाला ते असह्य होतं. आणि मग तो आपल्या वडिलांना सांगतो. तो म्हणतो की अप्पा, आई, तुम्ही या घरात सुखानं राहावं अशी माझी इच्छा आहे. शारदा रागाच्या भरात वेडवाकडं बोलली असेल तर मी माफी मागतो त्याबद्दल. पण एक निक्षून सांगतो, शारदा या घराची मालकीण आहे. आजपर्यंत झालं ते झालं, पण यापुढे तिची तुमच्या संबंधीची एकही तक्रार माझ्या कानावर येता कामा नये. तुमचं म्हातारपण झालंय, मुलगा म्हणून माझं कर्तव्य मी जाणतो, पण आपले चिखलाचे पाय आमच्या गालिच्यावर आणून आमचे संसार मलिन आणि अमंगल करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही जमवून घेतलं पाहिजे. मी हजारदा तुमच्या पायावर डोकं ठेवीन अप्पा, पण माझ्या संसाराचा आणि शारदेचा बळी तुमच्या पायावर देणार नाही. कारण आपली जग वेगळी आहेत, आम्ही तरुण आहोत. होय होय, तुम्ही तरुण आहात. तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्हाला करता येतो तो फक्त संभोग माणसांच्या माद्याशी. पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडही. तरुण आहेत रस्त्यावरची गाढवा आणि डुकरं देखील. नरकातले सूक्ष्मदेही कीटक देखील मैथून करतात कीटकीशी, आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकासारखेच. पण या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप, ज्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत आकाशाकडे पाहून तो ओरडला, अरे कुणी आहे का? आणि दशा दिशातून आवाज आला, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस.
या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढलं एक सुंदर विश्व, जिथे मर्कटांची झाली माणसं, अक्षरांची झाली मंत्र, स्वरांचं झालं संगीत, आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, जिथे माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर. या बापाला विसराल बाप हो, पण त्या बापाला विसरलात तर पहाडामध्ये दडी मारून बसलेली गिधाडं फटका पाडतील निमिषार्धात. केवळ तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसांच्या जातीचा फटका पाडतील निमिषार्धात. तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुण आहात, तरुण आहात. आणि मग कावेरी सांगते की चला आपण आता हे घर सोडून निघून जाऊया. मग अप्पासाहेब विचारतात की कुठे जायचं. मग कावेरी म्हणते आम्ही आमच्या मुलीकडे जाऊया, नलूकडे. ती असं नाही करायची. आणि मग दोघं जण ते घर सोडतात मुलाचं आणि रेल्वेच्या स्टेशनवरती जातात. स्टेशनवरती गाडीची वाट बघतात. त्यांना न्यायला जावई आणि मुलगी येणार असतात. बराच वेळ होतो, ते काही येत नाहीत. तिथे पुन्हा तात्यासाहेबांचं एक अतिशय महत्वाचं वाक्य नटसम्राटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. कावेरी म्हणते अहो पण तार केली होती आपण. मग अप्पासाहेब म्हणतात की सरकार, तार ही माणसाच्या दारापर्यंत जाते, मनापर्यंत नाही. आणि मग एकदाची गाडी येते आणि फार मोठ्या आनंदानं आपल्या आई वडिलांना घेऊन जावे बापू आणि सून मुलगी हे आपल्या घरी नेतात. त्यांना घर जे आहे त्यांचा बंगला असतो त्याच्यामध्ये ठेवतात. पण काही दिवसांनी त्यांच्याकडे नाटक करणारे काही मुलं असतात, त्यांचे आई वडील येतात. त्यांच्याशी अप्पासाहेब बेलवलकरांचा वाद होतो जुन्या नटांच्या कामगिरीबद्दल. मुलीला ते आवडत नाही आणि आई वडिलांची रवानगी ही आउट हाऊसमध्ये केली जाते. दोघांनाही ते खटकतं. पण एक दिवस अघटित घडतं की त्यांचा विठोबा नावाचा जो तिथे माणूस असतो मुलीच्या घरी, तो येतो आणि सांगतो की साहेबांचं पाकिट पैशाचं चोरीला गेलंय. आणि मुलगी येते आणि माझ्या विणायच्या सुया हरवल्या आहे म्हणून हे शोध ते शोध करते आणि शेवटी त्यांची ट्रंक उघडते. ट्रंक उघडल्यानंतर म्हाताऱ्याच्या लक्षात येतं की पाकिट जे चोरीला गेलंय ते आपण चोरलंय असं मुलीला वाटतं का. ते तिला खोदून खोदून विचारतात की मी चोरी केली असं तुला वाटतं. आणि ती सांगते होय. या म्हाताऱ्याचा संतापाचा उद्रेक व्हायला लागतो. त्यावेळेला कावेरी सांगते माझं ऐकायचं, असं रागवायचं नाही. मी रागवायचं नाही, मी रागवायचं नाही. अरे पृथ्वीच्या पाठीवर गाफीलपणानं हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं या पृथ्वीवर वावरत असताना मी रागवायचं नाही. तिला माहित आहे माझ्या क्रोधाला हात नाही, पाय नाही, लुळा पागळा येतो. बडाराने अर्धावर चिरून टाकलेलं डुकराचं धड जसा गटारात तडफडणार. नाही, मी रागवणार नाही, पण मी रडणार देखील नाही. डोळ्यात आसवा जमायला लागली तर खिळे मारून डोळ्यांच्या खाचा करून घेईन संभाजी सारख्या, पण तुझ्यासारख्या आळीसमोर मी रडणार नाही. मी पैसे चोरले. मी गणपतराव बेलवलकर नटसम्राट, लक्षावधीची मालमत्ता ज्याने गुलाल बुक्क्याप्रमाणे उजळून लावली, तो गणपतराव बेलवलकर चोर ठरला स्वतःच्या पोरांच्या घरामध्ये. परमेश्वरा मी दुसरं काही सहन केलं असतं, पण हे कशासाठी जगतो होता मी, कशासाठी जगतो होता मी. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर उष्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लत्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवासकट मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा शेवट सर्वांचा, तुझा माझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पाडू लागलं तर इथेच तर नाही काय.
नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणूनच सहन करतो आपण हे जुनं जागेपण, सहन करतो अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वातील गाभाऱ्यातील सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यानं आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतायत, आणि एका बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतोयस. मग विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. अरे मी थेरड्याने कुणाच्या पायाशी डोकं आदळायचं, कुणाच्या पायाशी डोकं आदळायचं. नॉट टू बी, नॉट टू बी. मी काय म्हणते, माझं एकदा ऐका. अहो, मुलीचा गैरसमज झाला, पाकिट कपाटातच सापडलं आत्ता एवढ्यात, पण पोरीचा जीव बावरून गेला होता हो. आपले हाराचे पैसे ट्रंकेमध्ये होते, तिला या पैशाचं काहीच माहित नव्हतं. तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे. मुख्य म्हणजे ती दोघं म्हातारडी लुळी पांगडी आहेत, देवार्षी कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला राहायला आलेली आहेत. असल्या या गलिच्छ आरोपाचं शेण त्यांच्या तोंडावर फेकलं तर ते आपलं काय वाकडं करणार आहे? कार्टे, मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम राजा, नटसम्राट गणपतराव बेलवलकर, गणपतराव जोशांचा पट्टशिष्य, खाडिलकर गडकऱ्यासारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवर हात ठेवला असा कलावंत, हजारो रसिकांच्या आशीर्वादाने कुबेराहून श्रीमंत आणि इंद्राहून भाग्यवान ठरलेला हा रंगदेवतेचा पुजारी, त्याची तू अशी विटंबना करतेस? तो तुझा बाप झाला, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणामुळे तो असा हे झालाय म्हणून. खबरदार, खबरदार, खबरदारचे शब्द पुन्हा उच्चारशील तर. माझं एक लाडकं कोकर होतं पण कुठे येते आता? कोकरासारखी एक मुलगी होती, सशासारखा एक मुलगा होता, पण खरं म्हणजे ते माझे कोणीही नव्हते. अरे आभाळ पाठीवर घेऊन फिरणाऱ्या 8 हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कुणीही कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं या पृथ्वीवरच्या मातीत उतरतो, आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो, पण सगळं खोटं. आम्ही फक्त जिने असतो, फक्त जिने असतो, फक्त जिने असतो, फक्त. हा धक्का कावेरीलाही सहन होत नाही, आणि ती काही क्षणामध्ये आप्पासाहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून देवाघरी निघून जाते. आप्पासाहेबांनाही हा धक्का सहन होत नाही. ते वेडसर झाल्यासारखे होतात, मुलीचं घर सोडतात आणि कुठे निघून जातात हे कुणालाही माहिती नसतं, ठाऊक नसतं. आप्पासाहेब वेड्यासारखे रस्त्यावरती भटकत राहतात. कोणी घर देता का? घर कुणी घर देतं? घर एका तुफानाला कोणी घर देता का? घर. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात हिंडतय, जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढतय. कोणी घर देता का? घर. खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्धा अधिक खचून गेलंय. जळके तुटके पंख पालवीत खुरडत हिंडतय. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच धरतय. तुफानाला महाल नको, तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, हार नको, पदवी नको, थैली मधली भेट नको. तुफानाला हवंय एक लहानसं घर पंख मिटून पडण्यासाठी. आणि बरं का बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवंय मागल्या अंगणात माझ्या सरकार. कोण आहे? शेतकरी बाबा. मी तुमच्या घरी येऊ बायकोला घेऊन? सरकारला ते यायची नाही, ती देवाघरी गेली. हो, आणि देवाघरी गेलेल्या माणसानं या पृथ्वीवर परत यायचं कशासाठी आहे काय त्या पृथ्वीजवळ? बरं का बाबांनो, नक्षत्राच्या सभेत कोणीतरी पृथ्वीला विचारलं की तुझ्या जवळची अगदी मौल्यवान वस्तू कोणती? पृथ्वीनं मोठ्या दिमाखानं आपल्या पदराखालचा माणूस काढून दाखवला. सगळी नक्षत्र खदखद हसायला लागली, कारण तो माणूस नव्हता जोनी,
ते होतं एक 5.5 फूट उंचीचं भलं मोठं झुरळ, घाणीनं बरबटलेलं. त्या माणसाचं झुरळ कधी झालं त्या पृथ्वीला कधी कळत नाही. जा जा बाबांनो, जा जा, पण सावध राहा. जनावर मोकाट सुटली, सावध राहा. भयान जनावर, लोक हो, भयान जनावर. जिभात गळतोय गाळ, शिंगावर लटकले डोळे, सोळ्यावर खोचली आहेत भेसूर हास्य, आणि सुडाचा जाळ पिऊन सैरा वैरा धावताय, सावध राहा. देवालय कोलमडू द्या, फुलबागा जळू द्या, पण त्या उघड्या जमिनीवर पडलं एक माणसाचं मूल, गुलाबी रंगाचं गोजीरवाणं मूल. सूर्याचे किरण छेडण्यासाठी आपले हात नाचवतोय, तेवढं माणसाचं मूल सांभाळ रे बाबांनो, माणसाचं मूल सांभाळ. सावध राहा, सावध राहा, सावध राहा. आणि असं फिरत असताना त्यांना एक मुलगा भेटतो. तो मुलगा या बाबाला आपल्या घरी घेऊन जातो. पण आपले वडील नाही झाले असं कळल्यानंतर आप्पासाहेबांचा मुलगा आणि त्यांची मुलगी ही पोलिसांकडे तक्रार करतात. पोलीस आप्पासाहेबांना शोधायला लागतात आणि शोधता शोधता त्यांना असं कळतं की एका मुलाकडे आप्पासाहेब कुणाला तरी दिसलेले आहेत. म्हणून पोलीस इन्स्पेक्टर आणि आप्पासाहेबांचं मुलीचं आणि मुलाचं कुटुंब हे सगळे त्यांना शोधायला तिथे येतात. तिथे तो राजा नावाचा मुलगा त्यांना दिसतो आणि ही मुलं त्यांना सांगतात की बाबा आम्ही आलेलो आहोत. तर राजा त्या म्हाताऱ्याला सांगतो, हे बघ म्हातारे, पुन्हा त्यांच्याकडे जाऊ नकोस, ते पुन्हा तुला रस्त्यावर काढतील, तू माझ्याचकडे राहा. पण ह्यांना राग येतो आणि पोलीस इन्स्पेक्टर त्या राजाला मारतात. ते मारल्याबरोबर म्हातारा पुन्हा खवळतो. बस तलवारी म्यान बंद करा. रात्रीच्या दहिवरानं गंजून जातील त्या. ईश्वरानं तुर्गापासून आमचं रक्षण केलं आणि आता आम्हीच परस्पराचा संहार करू लागलोय. बस एकदम बंद. इन्स्पेक्टर साहेब, इथे थिएटर आहे, इथं माझं राज्य आहे. मी गणपतराव बेलवलकर नटसम्राट तुम्हाला फरमावतोय, तुम्ही इथून निघून जा. अरे या थिएटरच्या दुनियेत सगळं खोटं असतं, म्हणूनच सगळं चांगलं असतं. तिकडल्या दुनियेत जा जिथे खरे शर्विला खऱ्या चोऱ्या करतायत, खरे वृंदावन खऱ्या वसुंधरावर बलात्कार करतायत, खरे मॅकबेथ आपल्या मित्रांचे खून पाडतायत, तिकडे तुमची गरज आहे. जा. माझ्या राजाला मारलं तुम्ही. राजाला नाही, तुम्ही मलाच मारलं. हे रक्त राजाचं, हे माझं रक्त आहे. हे राजा जवळ असं. अरे मी रागावलेलं नाही. रागा लोभाचे किलमिश माझ्या अंगात शिल्लक उरलेली नाहीये. नवीन नाटकाचा पडदा वर जायची वेळ आहे. चैत्राची सोनेरी सकाळ माझ्या अंगातून झिरपते. 3री घंटा ऐकू येते. तुपाचा सुवास सगळीकडे दरवळून राहिलाय. ऑर्गनवरून नांदीचे सूर ऐकू येत आहेत आणि माझी नटी तर आगंतुकपणे आधीच जाऊन बसली स्टेजवर माझी वाट पाहत. बस राजाने सांगितलं हे थिएटर आहे, बस दुसरं काय हवं. हे राजा जवळही असं, राजा जवळही असं. अरे नटाजवळ शेवटी शिल्लक उरतं ते फक्त नाटक. कर्णानं आपला मारताना सोन्याचा दात काढून दिला. मी नाटकाशिवाय दुसरं काय देणार रे बाळानो. कोण आहे? नंद्या? नले? अप्पा चला घरी चला. अप्पा दूर व्हा. मी सांगतो तुम्हाला, दूर व्हा. दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून ज्युलियस सीझर कधी कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली तरी त्याच्यावर दयाही दाखवित नाही. सीझर अचला आहे उत्तरेकडल्या नक्षत्रासारखा, ज्याच्या आढळपणाला तोंड नाही साऱ्या तारांगणात. आकाशावर चितारल्या आहेत लक्षावधी ठिणग्या. प्रत्येक जळते चमकते, पण आपल्या जागेवर ठामपणानं उभी असलेली फक्त एकच ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसाच्या दुनियेत देखील मला एकच माणूस असा माहित आहे की जो आपल्या जागेवर ठामपणानं उभा आहे, आणि तो मी आहे ज्युलियस सीझर. मी आहे प्रतापराव सुधाकर हॅमलेट, आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट. हे सारे महापुरुष आज या देहाच्या शामियान्यात राहायला आलेले आहेत. आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कटारीला कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. मारेकऱ्यानं चालवा कटारी, चालू चा का
ब्रूटस, तू सुद्धा? मग मर सीझर, मर. असं 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 नाटक असतं राजा, असं नाटक. खोडकर बंडू या शाळेमधल्या एका प्रसंगामधून तुम्ही तुमच्या तशी बघितली तर कारकिर्दीला सुरुवात केली. 7व्या वर्षी. शेवटचा कार्यक्रम मी तुमच्या कारकिर्दीमध्ये कधी केला? आज माझं वय 86 आहे. माझं 80व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन हा सोहळा सारस्वत बँकेने आयोजित केला होता काही इतरांच्या मदतीने, आणि तो दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाला. तिथे कार्यक्रम तसे कविता वाचन ठरलं होतं. शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर आणि अशोक नायगावकर, आणि मला वाटतं तूच मुलाखत घेत होता. त्याच्यात लोकाग्रहास्तव मला हाच कार्यक्रम म्हणजे नटसम्राटची स्वगत कविता म्हणण्याकरता आग्रह झाला, म्हणून मी मंचावर चढलो. आणि तो जो कार्यक्रम मी त्या दिवशी केला तो माझ्या आयुष्यातला शेवटचा कार्यक्रम होता. त्यानंतर 80 ते आता 86 पर्यंत माझा कार्यक्रम मी करू शकलो नाही. पण आज माझ्या हातनं घडलं ती त्याच नियतीची पुन्हा काहीतरी योजना असावी की पुढच्या पिढीकरता काहीतरी राखून ठेवावं, म्हणून कदाचित हे घडलं असावं.